सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यंतां वंदे गुरुपरंपरां. सद्गुरूंच्या आणि सकल संतांच्या चरणी नमस्कार करून मी आमच्या वरदानंद भारती प्रतिष्ठानतर्फे आज जो युवा संगोष्ठी कार्यक्रम केला यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. 2 मिनिट कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला त्याबद्दल आधीच क्षमा मागतो, पण नियोजनाच्या आमच्या अपरिहार्य त्रुटीमुळे हा वेळ गेला. पुढे सामान्यतः असं काही होणार नाही अशी मी काळजी घेईन. युवा संगोष्ठी एक युवकांकरता संवाद साधायचा प्रसंग अशा करता मागच्या वर्षी आपण ज्ञानेश्वरीतील विज्ञान दर्शन या संदर्भामध्ये प्राचीन भारतीय विज्ञान परंपरांचा काही परिचय करून घेतला. मी असं गृहीत धरतो की आपल्या परंपरेकडे पाहण्याची एक दृष्टी थोडीशी निर्माण झाली असेल. आता ही जी निर्माण झालेली दृष्टी आहे, एक वृत्ती आहे, त्या वृत्तीचा उपयोग कसा करायचा या संदर्भामध्ये एक मी आपल्याशी आज चर्चा करू इच्छितो, म्हणून हा युवा संगोष्ठीचा उपक्रम. ही वृत्ती आपण आपल्या राष्ट्रकार्याकरता जोडावी. वेदांनी आपल्याला राष्ट्रे जागृयाम असा आदेश दिला आहे की आपल्याला जर आपलं राष्ट्र सांभाळायचं असेल, आपल्या पुन्हा प्राचीन दिव्य परंपरा ज्या मानवतेला कल्याणाकडे घेऊन जाणाऱ्या आहेत त्या पुन्हा स्थापित करायच्या असतील तर आपल्याला जागं राहायला पाहिजे. आणि म्हणून या कार्यक्रमाचं एक आयोजन आहे. मागच्या कार्यक्रमाच्या थोडं पुढचं. यावर्षी आपण 15 ऑगस्ट 2006 पासून कोणत्याही गोष्ट 15 ऑगस्ट 2006 भारताच्या स्वातंत्र्याचे हिरक महोत्सवी वर्ष सुरू झालंय. 60 वर्ष होतात. 7 साली ते पूर्ण होईल आणि 2008 साली आपण ते वर्ष पूर्ण करू. हा जो 2 वर्षाचा कालावधी आहे, या कालावधीमध्ये आपण ज्या राष्ट्रामध्ये जन्म घेतला, ज्याचे आपण नागरिक आहोत, त्या राष्ट्राकरता थोडंसं काही आपलं योगदान देण्याचा विशेष प्रयत्न करावा. यासाठी आज एक संवाद साधण्याकरता आम्ही होतोय. कारण आपल्या राष्ट्राचा विचार केला तर जगामध्ये आज आपली परिस्थिती फारशी प्रशंसनीय नाही. एक प्रकारची दयनीय अवस्था आहे. आपल्या राष्ट्रातला कोणताही प्रकल्प जागतिक बँकेकडे भीक मागितल्याशिवाय आपण पूर्ण करू शकत नाही. काही बलाढ्य देश त्यांच्या ठिकाणी असलेल्या साधन संपत्ती बळाचा वापर करून त्यांच्या अटी आपल्यावर लादू इच्छितात आणि आपल्याला ते अगतिकपणे मान्य करावं लागतं. ही अवस्था काही फार चांगली नाही आहे. ही अवस्था त्याला मान्य आहे की जो खरंच दीन दुबळा आणि भणंग भिकारी आहे. आपण तसे नाही आहोत. आपल्याला मोठा वारसा आहे आणि मग हे बंद करण्याकरता आपण जागा व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्याच्याकरता आज आपल्या राष्ट्राची खरी ओळख आपण करून घेत नाही. हे आपल्याला जे जाहिरातबाजीकडनं सांगितलं जातं ते फसवं हे लक्षात घ्या. आपल्या राष्ट्राचा काही विकास झाला नाही असं मला म्हणायचं नाही आहे. प्रश्न आहे किती करणं शक्य होतं आणि किती झालं. 1000 कोटींचे आकडे, काही 1000 कोटींची पॅकेजेस, सध्या तर त्या चिकनगुनियासारखं एक पॅकेज गुनिया झाला आहे. काही झालं की पॅकेज डिक्लेअर केलं जातं, त्याचं पुढे काय होतं भगवंताला माहिती. तेव्हा काही 1000 कोटींचे आकडे मारतात. अहो, आपल्यासारख्या सामान्य माणसाने 1000 कोटी पाहिले नाहीत एका वेळी. मग आपल्याला वाटतं काही फार मोठं झालंय. हे सगळं फसवं आणि खोटं आहे. विचार करावा लागतो किती करणं शक्य होतं आणि किती केलंय. आणि म्हणून त्याच्याकरता एक राष्ट्रीय वृत्ती जिथे दिसते अशी 3 उदाहरणं मी आपल्या समोर ठेवू इच्छितो. एक तुलना केली तर आपल्याला बरं पडेल. एक देश आहे जर्मनी, दुसरा इस्रायल आणि तिसरा जपान. तो इस्रायल तर इतका छोटा देश आहे. मी जे इस्रायल अक्षर लिहिलंय त्यातल्या एच्या अर्ध्या मात्रेपेक्षाही लहान आहे तो देश. तो पाहायचा असेल तर कुठेतरी त्याला असं एन्लार्जमेंट करावं लागतं, इतका तो छोटा देश आहे. हे 3 का निवडले? आपण ज्यावेळेस पारतंत्र्यातनं स्वतंत्र झालो त्या 1947 साली या देशांची अवस्था काय होती आणि आज या देशांची अवस्था काय आहे. ही काही अंतरिक्षातनं पडलेली गोष्ट नाहीये. जे त्यांना साध्य होऊ शकतं आपल्याला का साध्य होऊ शकत नाही, एवढ्याकरता मी ही तुलना आपल्यासमोर ठेवतोय. जर्मनीचा जर विचार करायचा तर 2ऱ्या महायुद्धाच्या नंतर या देशाचे 2 तुकडे करण्यात आले. अगदी बर्लिन ही जी त्यांची राजधानी होती ती राजधानी सुद्धा कापली
आणि पूर्व पश्चिम जर्मनी 2 केले, पण ते जर्मन नागरिक इतके तेजस्वी निघाले. आज ते राष्ट्र पुन्हा एक संघ आहे आणि पुन्हा एक जर्मनी उभा राहिला आहे. त्याच्यापेक्षा अधिक आदर्श आणि थक्क करणारा इतिहास इस्रायलचा आहे. आपला देश ज्यावेळेस स्वतंत्र झाला त्यावेळेस जगाच्या नकाशामध्ये हे राष्ट्र अस्तित्वात नव्हतं. 1948 साली हे राष्ट्र जन्माला आलं असं आपण म्हणतो. ते म्हणतात आमचं राष्ट्र प्राचीन आहे, आम्हाला भूमी मिळाली 1948 साली. तरीही त्या देशाचा भूगोल पाहिला तर त्या देशाचे कट्टर शत्रू त्याच्यावर सारखे आक्रमण करायला उभे आहेत. इतके की त्या देशातले नागरिक शेतकरी पाठीला रायफल्स बांधून जमीन नांगरत होते, अशा प्रकारचे उल्लेख आहे. इस्रायल जर समग्र इतिहास पाहायचा असेल तर स्वर्गीय नाना पालकरांचं इस्रायल छळाकडून बळाकडे हे अत्यंत सुंदर आणि इस्रायलनी सुद्धा नावाजलेलं पुस्तक आहे. माझ्या माहितीप्रमाणे बिगर ज्यू असलेला फक्त एक तो माणूस आहे की ज्याच्या नावाने इस्रायलमध्ये एक रस्ता आहे, त्याच्या सन्मानार्थ नाना पालकर रस्ता आहे त्यांच्या इथे. बाकीच्यांना आपण तिथे स्थान नाही. खूप वर्णन आहे. त्या देशाचा भूगोल अतिशय चमत्कारिक आहे. निम्म्यापेक्षा जास्त क्षेत्र दलदल आणि वाळवंटाने भरलेलं आहे. सरासरी पाऊस फक्त 11 इंच पडतो आणि तरी तो देश आज कृषी, फळभाज्या विशेषतः आणि दूध उत्पादन याच्यामध्ये आदर्श आहे. आपल्या या कृषी प्रधानाची सहस्रा वर्षाची परंपरा असलेल्या देशातले तज्ज्ञ तिथे शिकायला जातात, इस्रायलला शिकायला जातात. असा मोठा प्रभावी देश 48 साली जन्माला आला. जपानची ही प्रगती अशीच थक्क करणारी आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये या अमेरिकेने 2 ॲटम बॉम्ब्स टाकून बेचिराख केलेला हा देश होता. संपलं होतं सगळं. आम्हाला अपरिमित हानी झाली. त्यातनं त्यांना पुन्हा जागवायला इतका वेळ लागला की माझ्या मागच्या पिढीमध्ये आमचे वडील गमतीने सांगायचे की 1960 ते 70च्या दशकापर्यंत जपानी माल हा सगळ्यात टाकाऊ आणि थर्ड क्लास माल होता. अगदी त्याला किंमतच नव्हती काही. 1975 सालची जर आकडेवारी पाहिली तर या देशामध्ये 5 लाख बिलियन येन्स, बिलियन म्हणजे अब्ज, 5 अब्ज येनची आयात होती तर 20 अब्ज येनचा व्यय होता. घाट्यात सगळी अर्थव्यवस्था होती. 15 अब्ज येनचा घाटा होता. तो देश 20 वर्षात 1975 ते 1995 मध्ये त्यांचा निर्यात झाला 56.21 अब्ज दशांश अब्ज येन निर्यात आणि आयात झाली 39.17 प्लस मध्ये गेली. 20 वर्षात तो देश एवढी प्रगती करू शकतो. आपण का नाही करू शकत? स्वाभाविकपणे आपले विचारवंत एक सिद्धांत मांडतात, काय करणार, आपल्या देशामध्ये इतकी लोकसंख्या वाढतीये की सगळ्या आमच्या योजना कोसळतात. हे सगळं खोटं आणि फसवं आहे. आपल्या देशाचं क्षेत्रफळ आणि लोकसंख्या यांची घनता काढली तर जपानमध्ये आपल्यापेक्षा जास्त गर्दी आहे. मी आपल्यासमोर एक टेबल ठेवलं आहे. भारत केवढा प्रचंड मोठा क्षेत्रफळाचा देश आहे बघा. 12,69,338 चौरस मैलाचा प्रदेश आहे. अतिशय समृद्ध निसर्ग भारताला आहे. एवढा समृद्ध निसर्ग जगामध्ये फारशा कुठल्या देशाच्या वाट्याला आलेला नाहीये. त्याची लोकसंख्या 1 अब्जापेक्षा जास्त आहे. पर स्क्वेअर माईल माणसं मोजली तर फक्त 863 आहेत. जपान आपल्यापेक्षा जास्त आहे, 874 माणसं आहेत. त्यामुळे लोकसंख्येमुळे हे झालं हे खोटं आहे. राष्ट्रीय वृत्तीच्या अभावामुळे हे झालेलं आहे. आणि म्हणून इस्रायल तर केवढा छोटा आहे, 8,000 स्क्वेअर मैलाचा देश, त्यातले 4,000 स्क्वेअर मैल वाळवंट आहे. तेव्हा त्या देशाची ही प्रगती, जपानची प्रगती आपल्या समोर आहे. याचं एक महत्त्वाचं कारण आमचे स्नेही डॉक्टर गोपालकृष्ण यांनी एक सिद्धांत सांगितला. एकीकडे ती थोडासा विनोदी झालेलं असलेलं पण सणणारं विधान आहे. 15 ऑगस्ट 1947 पूर्वी विदेशी लोक आपल्या संस्कृतीचा नाश करत होते आणि 15 ऑगस्ट 1947 नंतर आपलेच लोक आपल्या संस्कृतीचा नाश करतायत. अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. आपल्या लोकांमध्ये आपण सगळे येतो. आपण आपल्या संस्कृतीचा काय विचार करतो, आपल्या देशाकरता आपण काय करतो. आणि म्हणून आपलं राष्ट्र एकेकाळी विश्वश्रेष्ठ राष्ट्र होतं. आज आपण प्रयत्न करायचे ते पुन्हा एकदा तसं व्हावं. कारण आज अगदी आजही आपण आपल्या संस्कृतीची भयंकर उपेक्षा करत असू. जगातल्या प्रत्येक संस्कृतीवर आपल्या हिंदू आर्य संस्कृती नावं काही द्या त्याला, त्यांनी फार मोठा फरक पडत नाही. काहीतरी सांप्रदायिक अभिनिवेश प्रत्येक नावाला जोडले म्हणून माझ्या पुढे प्रश्न मी नाव कोणतं घेऊ. पण जी काही नावं आहेत त्याला नाव कोणतं आहे, आपली जी संस्कृती आपण भारतीय संस्कृती म्हणू
त्या संस्कृतीची चिन्ह प्रत्येक राष्ट्रामध्ये दिसतात. रशिया पहा, चीन पहा, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, आफ्रिका, युरोप, अरब देश, या प्रत्येक देशामध्ये आजही भारतीय संस्कृतीची चिन्ह दिसतात. अगदी उदाहरण जर द्यायचं असेल तर जगभरातल्या सगळ्या देशांमध्ये शंकर, सूर्य, गणपती आणि देवी यांची मंदिरं आजही विद्यमान आहेत. काही पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहेत, काही उपेक्षित आहेत, तर काही आजही सन्माननीय आहेत. दुसरी एक गंमत म्हणून सांगतो, दिनार हे जे नाणं आहे, हे नाणं आपल्याकडे फार प्राचीन होतं. तुम्हाला रामायणातली कथा सांगतो. ज्यावेळी रामचंद्र जानकीचा विवाह झाला त्यावेळी रामचंद्र ज्यावेळी परत निघाले आपल्या घरी, त्यावेळी सीतेची बोलवण करण्याकरता जनक राजाने 100 कोटी दिनार दिले असा रामायणात उल्लेख आहे. ते निरोपाचं भाषण झालं. इति स्तुत्वा नृपः प्रादात राघवाय महात्मने दिनाराणाम कोटिशतम रथानाम अयुतं तदा. अयुत म्हणजे 10,000 रथ आणि 100 कोटी दिनार हे रामचंद्राला दिले, भेट दिले. अशा प्रकारचं वाल्मिकी रामायणात वर्णन आहे. अध्यात्म रामायणात वर्णन आहे. वाल्मिकी रामायणातला असाच एक उल्लेख आहे की ज्यावेळी सीतेच्या शोधार्थ वानर पाठवले 4 दिशांना, तेव्हा कोणत्या दिशेला तुम्हाला काय दिसेल असं सांगताना एका चमूला सुग्रीव सांगतो, त्रिशिरा कांचनम केतुस्तालस्य महात्मनः स्थापितः पर्वतस्याग्रे विराजति स वेदिका. की त्रिशूलाचं चिन्ह असलेला पर्वत तुम्हाला दिसेल. आज हा पर्वत अँडीज पर्वतामध्ये दिसतो. इतक्या वर्ष आपल्याला ते सापडले नाही. ज्यावेळी एरियल फोटोग्राफी सुरू झाली त्यावेळी हा फोटोग्राफ माझ्याकडे आहे. त्याचं मी स्कॅन इमेज दाखवले. थोडासा त्रिशूळ हेवी कॉन्ट्रास्ट करून दाखवला, थोडासा अस्पष्ट आहे, कारण डोंगरावरचा तो नैसर्गिक असा पेंट केलेलं त्रिशूळ नाहीये. ते त्रिशूळाचे चिन्ह अँडीज पर्वतावरती आहे. त्याच अध्यायामध्ये आणखीन एक संदर्भ असा आहे, निकेतम पाश हस्तस्य वरुणस्य महात्मनः, की हातामध्ये पाश घेतलेल्या वरुणाची मूठ उमटलेलं एक चिन्ह आहे. हे चिन्ह आज दक्षिण अमेरिकेत जो पेरू देश आहे तिथल्या त्या पर्वतावर बहुतेक ती अँडीचीच एक रांग आहे, नाजकाचं पठार म्हणून ओळखलं जातं, की जिथे इन्का संस्कृती विकसित झाली आणि मयाला गेली असं म्हणलं जातं. तिथे आज हे चिन्ह दिसतं. मी आज उजवीकडे तुमच्या डावीकडे जो चित्र दाखवलंय ते त्याचं एरियल फोटोग्राफी व्ह्यू आहे. वरुणाचा पाशहस्त तिथे दिसतो. इंडिया इन ग्रीस असे पोकॉक नावाचा एक युरोपमधला प्राच्यविद्या तज्ञ होता. त्याने एक स्वतंत्र पुस्तक दिलंय की ग्रीस संस्कृती, की जी या सगळ्या युरोपीय संस्कृतींची जननी मानली जाते, त्या संस्कृतीतल्या सगळ्या गोष्टी या भारतीय संस्कृतीतून आलेल्या आहेत असं त्यांनी अनेक पुराव्यांनी दिलंय. नुसती ग्रीकांचीच नाही, इन्का संस्कृती आहे, माया संस्कृती आहे, माओरी संस्कृती आहे, अलेक्झांड्रिया, सुमेरियन, या सगळ्या संस्कृतीमध्ये आपल्या धर्माची चिन्ह आजही आढळलेली आहेत. एक विशेष गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी, इथे ठेवा ती वायर सांभाळा. थोडे विक्षेपाबद्दल क्षमा मागतो. नंतर काय मलाच संगती नाही तर लागायची नाही. थोडं नांदेडला वेळेचं बंधन ढिलो आहे मी ऐकत होतो, पण आम्हाला ते परवडण्यासारखं नाही. आपण टू द मिनिट कॅल्क्युलेशन करायचं आणि मनगाद्वारे का चुन्याच्या रव्या बांधायच्या का. 4 वाजता कार्यक्रम आहे. ज्याला उशिराची सवय ना त्याने 3चं टायमिंग लावून ठेवावं, त्याला हरकत नाही. कारण एकदा सवय लावून घेतल्याशिवाय पर्याय नाहीये. गोष्टी करतोय आपण राष्ट्राच्या, आणि वेळेचं बंधन जर एक किरकोळ गोष्ट पाहता येत नसेल तर हे सगळं वाया आहे, खोटं आहे सगळं हे. आणि म्हणून हा विक्षेप झाला, पण आमच्याकडनं हा विक्षेप नाहीये. आपल्या संस्कृतीचा संपूर्ण विश्वभर जो प्रवास झाला, जगभर या सगळीकडे आपल्या संस्कृतीचा एक प्रभाव पडला. त्या प्रभावाचं एक सुंदर सूत्र असं होतं की आपण हा जो आपल्या देशाचा प्रभाव केला हा युद्ध करून केलेला नाहीये. आपल्या इथे वामदेवांचं एक विधान प्रसिद्ध आहे, अयुद्धेनैव विजयम वर्धयेत वसुधाधिप जघन्यमाहुर विजयम युद्धेन च नराधिप. हे राजन, या सगळ्या जगतामध्ये आपल्याला विजयी व्हायचं आहे, पण विजयाचा मार्ग युद्ध करून नाहीये. याचा अर्थ विजयाचा मार्ग हा प्रेमाचा आहे. तुम्ही असे स्वतःला डेव्हलप करा की शेजारचे देश म्हणतील की यांची राजवट आमच्यावरती असली पाहिजे, आम्ही जास्त समाधानी होऊ. आणि असं आपलं राज्य पसरत गेलं. ज्या राज्य विस्ताराकरता युद्ध करावं लागतं, जघन्यमाहुर विजयम, तो विजय हा लाजिरवाणा आहे अशी आपली प्राचीन धारणा आहे. अर्थात ज्यावेळी आपण अशा या प्रेम संस्थापनेच्या गोष्टी करतो, हृदय परिवर्तनाच्या गोष्टी करतो, त्यावेळेस स्वाभाविक या गोष्टींचा जो आज गैरवापर झाला आहे
सामान्यतः प्रेम, हृदय परिवर्तन वगैरे आज अतिरेकांच्या विषयी हे मानवतावादी मारतात आणि म्हणून त्याचा एक परिणाम असा झाला, याचा अर्थ नपुंसकवृत्ती आहे काय ही प्रेमाने जिंकू ही आपली नपुंसकता नव्हती. आपण अत्यंत बलिष्ठ होतो, कारण कृष्णाने सुद्धा क्लैब्य मास मगमः पार्थ सांगितलं, जर युद्ध करणं अपरिहार्यच असेल तर युद्ध केलं पाहिजे, त्याच्याबद्दल प्रश्न नाहीये. तरी सुद्धा युद्ध हा विजयाचा प्रशस्त मार्ग नाहीये. विजयाचा प्रशस्त मार्ग आहे आपुलकी आणि प्रेमाने ह्या आपल्या संस्कृतीचा प्रचार व्हायचा. आपल्याच फक्त संस्कृतीचं एक खास वैशिष्ट्य आहे की आपण असं म्हणू शकतो, अयुद्धे नैव विजयम वर्धयेत वसुधाधिप. आपला विजय, आपलं यश, कीर्ती ही वाढवत प्रत्येक राजाने नेली पाहिजे, युद्ध न करता. हा जो संदेश आहे, हा संदेश आपण अनेक दीर्घकाळ पाळत आलो आणि म्हणून आपली संस्कृती विश्वमान्य झाली आणि ती आजही मान्य आहे. आणि म्हणून आज आपला भारत भले कसाही आहे, असा आहे तसा आहे तसा आहे, आपण चर्चा पुष्कळ करू. तो जो आज आहे तो आपण सर्वांनी पुन्हा एकदा महान भारत बनवायचा आहे, कारण हा देश एकेकाळी महान होता, पुन्हा महान होऊ शकतो. आणि याच्याकरता आज आपण मोठे भाग्यवान आहोत की आपल्याला ही दृष्टी असलेले माननीय राष्ट्रपती मिळाले की ज्यांनी आपल्याबरोबर इंडिया व्हिजन 2020 नावाचं एक मिशन ठेवलं आहे. एक 2020 साली देश आपला या जगामध्ये एक महासत्ता बनेल, त्याच्याकरता आपण काय करावं असे त्यांनी मुक्त चिंतन आपल्यासमोर मांडलंय. आणि त्याच्याकरता आपण ही आपली शक्ती या 2 वर्षाच्या हिरक महोत्सवी वर्षामध्ये आपण राष्ट्र समर्पित करू शकतो. ती करण्याचे काही मार्ग आपल्याशी चर्चा करावेत, हा आमचा आज मूळ हेतू. आणि म्हणून आपला भारत हा महान होता. एक आपल्याकडे महान अध्यात्म परंपरा आहे, एक महान विज्ञान परंपरा आहे आणि एक आपली वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की जिथे विज्ञान आणि अध्यात्म यांच्यामध्ये भांडण नाहीये, असला तर अत्यंत सुसूत्र आणि असा एक सुसंवाद आहे. कारण असं म्हणलं जातं, विशेषतः अल्बर्ट आइन्स्टाईनच्या नावाने म्हणलं जातं की विज्ञानाशिवाय धर्म पांगळा आहे आणि धर्माशिवाय विज्ञान आंधळ आहे. बाबा म्हणतात, मला अजून आइन्स्टाईनच्या कुठल्या पुस्तकात सापडलेलं नाही, पण हे वाक्य आइन्स्टाईनच्या नावाने आहे. आणि आमची मानसिकता अशी आहे की आइन्स्टाईनचं आहे ना, मग ते असेल. हेच जर वाक्य आपल्या धर्माबद्दल थोड्या वेगळ्या पद्धतीने, कारण आमच्याकडे धर्म आणि विज्ञान अशा 2 कन्सेप्ट नाहीच आहेत. माणसाच्या डाव्या आणि उजव्या पायाच्या वेगळ्या कन्सेप्ट आहेत काय, एकच आहे. तसं आम्ही धर्म आणि अध्यात्म एक मानणारे लोक आहोत. यजुर्वेदाने संदेश दिलाय, अविद्यया मृत्यूं तीर्त्वा विद्यया मृतमश्नुते. अविद्या म्हणजे विज्ञान, विद्या म्हणजे अध्यात्मशास्त्र. विज्ञान आणि अध्यात्मशास्त्र यांच्या एकमेकाच्या सुसंवाद पद्धतीने आपल्याला अमृतत्वाची प्राप्ती करायची आहे. जे व्यक्तिगत पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत अमृतत्वाची व्याख्या थोडी बदलेल. तेव्हा हे जे आंधळा पांगळाचा खेळ आपल्याकडे तर नव्हता. आपण एक विचार करणारे आहोत. ज्ञानोबारायसुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये हेच म्हणतात, काय करावे विज्ञानासी ऐसोन आणावे मनासी घ्यावे लागते तयासी प्रथमताची जाणून या. ज्ञानेश्वरीतल्या ओळीचाच हा अनुवाद ज्ञानेश्वरीत अनुवाद केलाय. आणि म्हणून विज्ञान हे पहिल्यांदा ओळखून घ्यावं, ज्या विज्ञानाच्या आधारावरती एक राष्ट्र बलसंपन्न होईल. आणि त्या विज्ञानाला नियंत्रित ठेवण्यासाठी अध्यात्म आहे. आज माणूस विनाशाच्या टोकावरती उभा आहे वगैरे म्हणलं जातं, याचं कारण विज्ञानाची वारेमाप घोडदौड एकीकडे चालू आहे आणि दुसरीकडे त्याला गव्हर्न करायची काही व्यवस्था नाही आहे. असं आहे, गाडीचं इंजिन खूप पॉवरफुल आहे, ॲक्सिलरेटरही खूप चांगला आहे, त्याला ब्रेक आणि स्टिअरिंग नसेल तर काय होईल, ते आज होत आहे. एकीकडे विज्ञान भरधाव खेचतंय, त्याला नियंत्रण कशाचं नाहीये. आपल्या धर्मामध्ये विज्ञानावरती अध्यात्माचं नियंत्रण होतं. आणि म्हणून इथे अविद्यया मृत्यूं तीर्त्वा विद्यया मृतमश्नुते हे सूत्र पुन्हा स्थापित करण्याकरता आपल्या प्रत्येक बुद्धिमंतांनी आपल्या देशातल्या विज्ञान परंपरा किमान जाणून तरी घेतल्या पाहिजेत. विश्वास ठेवू नका, श्रद्धा राहील न राहील हा थोडा पुढचा भाग आहे. आधी माहिती तर करून घ्या. आज आपली परिस्थिती अशी आहे, आम्हाला या गोष्टी आमच्या असूनही माहिती नाहीत. जुने ठेवणे मीपणे आकळेना, या कुठल्या परक्यांच्या गोष्टी मी सांगत नाहीये, या भूमीतल्या, या देशातल्या, या आपल्या पूर्वजांच्या गोष्टी, आणि आम्हाला माहित नाही. आम्हाला उसंगमारी करून आणावी लागते. आणि म्हणून आपण थोडासा असा सावधतेने विचार करू. आपली ही जी ज्ञान परंपरा वेदाधिष्ठित आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद
4 वेदाचे प्रमुख विषय होते. त्याचे आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद, अर्थशास्त्र, उपवेद होते आणि अनेक सूत्र ग्रंथ की ज्याचे काही अंश आज उपलब्ध आहेत. त्यात हाताळलेले विषय पाहिले तरी बुद्धी थक्क होते. कल्पसूत्र, शुल्बसूत्र, गृह्यसूत्र, हस्ती, अश्व, रथयंत्र, नागरसूत्र इत्यादी सगळे जे विषय आहेत. त्याच्यामध्ये नारदाने एकदा प्रश्न युधिष्ठिराला असा विचारला की युधिष्ठिरा, तू आता इथला राजा झालायस, तुला या सूत्रांचा अभ्यास केलायस, तुला ह्याची कल्पना आहे. मला वाटतं आज आपण आपल्या सत्ताधीशांना हा प्रश्न विचारू शकतो. आमच्या शिक्षण मंत्र्यांनाही आम्ही विचारू शकत नाही की तुम्हाला शिक्षण म्हणजे काय कल्पना आहे ना, माहीत नाही. सगळा अंधाधुंद कारभार आहे. ही सूत्र काय सांगतात? अश्वसूत्र म्हणजे ज्याला पोटेन्शियल एनर्जी म्हणतात त्याचं विवरण ज्याच्यामध्ये आहे. हस्तीसूत्र म्हणजे, अश्वसूत्र म्हणजे कायनेटिक एनर्जीचं जिथं प्रवेगाशी जोडली गेलेली जी शक्ती आहे ती अश्वसूत्रामध्ये वर्णन केलेली आहे. रथसूत्रामध्ये आजच्या भाषेत ऑटोमोबाईल्स असं म्हणू, यंत्रसूत्रामध्ये सगळी मेकॅनिक्स आहे आणि नागरसूत्रामध्ये सिव्हिल सायन्सेस आहेत सगळं, की नगर संरचना कशी, नागरिकांचं आरोग्य कसं, नागरिकांचे प्रश्न कसे असावेत, न्याय कसा असावा वगैरे वगैरे सगळं, अगदी वाटण्या कशा कराव्यात इथपर्यंत सगळा विषय नागरसूत्रात आहे. राजाला या सगळ्याची माहिती असली पाहिजे तर त्याचं ते राज्य सुस्थितीत राहतं. जनसामान्यांना, मी पुन्हा रिपीट करतो, सामान्य जनांना ते सुखकर होतं. आणि म्हणून अनेक गणिताच्या, विज्ञानाच्या शाखा आपल्याकडे प्रगत होत्या. सुदैवाने काही ग्रंथ आजही उपलब्ध आहेत. जी उपलब्ध आहेत तेवढा अध्ययन केले तरी आपण काही पुष्कळ करू शकतो. आणि म्हणून मी आपल्यासमोर वेळेच्या मर्यादेमध्ये काही विचार करण्यासाठी सूत्र म्हणून काही उदाहरणं प्रस्तुत करू इच्छितो की आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये जे ज्ञान आहे, आपल्या जे काही सैद्धांतिक परंपरा आहेत का, मी 2 सत्रात बोलू इच्छितो. थोडंसं 4:45 पर्यंत मी बोलेन. मग थोडा परिसंवाद एक आहे आणि पुन्हा उत्तरार्ध बोलून पुढचा आपण कार्यक्रम करू. तर एक विचार करण्यासाठी प्रातिनिधिक उदाहरणं देतो की ही उदाहरणं सत्य आहेत, आपण ती वापरतो. त्याच्या मागचे शास्त्रीय सायंटिफिक रेफरन्सेस मी थोडेसे तुमच्यासमोर ठेवीन. त्याचे प्राचीन आधार आहेत. तशी ते उदाहरणं खूप आहेत, पण ज्याचे प्राचीन आधार मला संदेहास्पद वाटले किंवा सापडले नाहीत ते मी इथे मांडलेले नाहीत. मी इथे जे कलेक्शन करून आलोय त्याच्या प्रत्येकाचे सोर्सेस माझ्याकडे उपलब्ध आहेत. मी ते पाहिले, माझ्या डोळ्याने वाचले, विचार केला आणि सुसंगत वाटले म्हणून तुमच्या समोर ठेवतोय. मी नुसत्या कोणत्याही सांप्रदायिक अभिनिवेशाने हे मानतोय असं समजू नका. एक लक्षात घ्या, आपण सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असे 7 वार मानतो. कधी विचार केला सोमवार नंतर मंगळवार का हो? कदाचित त्याला आपण अशोकवनिका न्याय असं म्हणू. अशोकवनिका न्याय म्हणजे काय? काय आपल्याला आपल्या परंपरागत अध्ययनाचा अभाव असल्यामुळे अशोकवनिका न्याय म्हणजे रामायणाची कथा सगळ्यांना माहिती आहे. तर कथा अशी आली की रावणाने सीतेला अशोकवनात ठेवली. मग एखादा प्रश्न विचारला, अशोकवनात कशावरून ठेवली, चंदनवनात का नाही ठेवली? अरे बरं भैया, चंदनवनात ठेवली. त्याने कथेमध्ये काही फरक पडला, त्याला अशोकवनिका न्याय म्हणतात. हे तसं नाहीये. सोमवार नंतर मंगळवार का, मंगळवार नंतर बुधवार का, हे 7 वार आहेत. याच्या मागे शुद्ध शास्त्रीय आणि या खगोलशास्त्राशी जोडलेलं एक तत्व आहे आणि म्हणून ते तत्व आपल्यासमोर सांगतो. हा जो अनुक्रम आहे, रवी, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, 7च दिवसाचा आठवडा का, 9 का नाही, 10 का नाही, या सगळ्याचं एक मॅथमॅटिकल सोल्युशन आहे. आपल्या या नवग्रहांपैकी हे 7 ग्रह आहेत की जे 7 ग्रह नाहीत. पत्रिकेमध्ये जे नवग्रह आहेत त्यातले हे 7 ग्रह आहेत. त्या 7 पैकी एक उपग्रह आहे आणि एक तारा आहे. पण यांचा जो अनुक्रम आहे हा सूर्यापासनाच्या आणि पृथ्वीपासनाच्या रिलेटिव्ह अंतरावर आहे. जसं पृथ्वीपासून सगळ्यात जवळ चंद्र आहे बाकीच्या कोणत्याही ग्रहांपेक्षा. त्याचं नेमकं अंतर आज विज्ञान सांगतं 3,84,400 किलोमीटर्स. अंतराळातली अंतर मोजायचं आधुनिक शास्त्राचं युनिट आहे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, AU, की पृथ्वी ते सूर्य हे जे 14,95,97,870.61 किलोमीटर्स अंतर आहे त्याला 1 AU असं म्हणायचं. त्याच्या भाषेत सांगायचं असेल तर पृथ्वी ते चंद्र 0.0256 AU अंतर आहे, अगदी जवळ आहे पृथ्वीच्या जवळ. म्हणून चंद्र पहिल्यांदा ठेवून घेऊ. आता बाकीचे सूर्यमालेतले ग्रह आहेत. सूर्यापासून सगळ्यात पहिला आहे तो बुध, 0.375 AU सूर्यापासून त्याचं अंतर. पुढे आहे शुक्र, 0.725 AU. पुढे तर पृथ्वी आहे 1 AU अंतर.
पृथ्वीच्या नंतर बाहेरच्या ऑर्बिटमध्ये मंगळ 1.538 AU, त्याच्या पुढे गुरु 5.16 AU आणि सगळ्यात बाहेरनं फिरतोय शनी 9.41 AU. ही जी मी अंतरं सांगितली ही आर्यभटाने लिहिलेली अंतरं आहेत. इसवी सनाच्या 606व्या शतकात ज्ञानेश्वरीतील विज्ञान दर्शनमध्ये आपण त्याचा काळ बघितला. षष्ठब्दानाम षष्ठीर्जता व्यतीतास्त्रयश्च युगपादाः. 60 वेळा कलियुगातली 60 वर्ष झाली म्हणजे कली 3600. आज कली 5108 आहे. 2000 वर्षापूर्वीच्या आर्यभटाने जी अंतरं दिली त्याची मॉडर्न सायन्सशी फक्त तुलना करा. फक्त काही शतांश आणि सहस्रांशातला फरक आहे. बुधाचं अंतर नेमकं तेच आहे. शुक्र फक्त 2 सहस्रांश अंतराचा फरक आहे. पृथ्वी 30, मंगळामध्ये पुन्हा 23 आणि 38 फक्त 15 शतांशाचा फरक आहे. गुरुला 4 सहस्रांश शतांशाचा फरक आहे. इतकी नेमकी ओळख आर्यभटामध्ये सापडते. ही अंतर आहेत. सूर्यापासून बुधाचं सांगितलेलं अंतर विचार करा. इसवी सनाच्या त्या 6व्या शतकात आपल्या देशातली ही अंतरं सांगितली आहेत. आता त्या अंतरांचा आपण विषय करतोय आणि म्हणून आता ही अंतरं लिहून घेऊ. चंद्र, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी अंतरांवरनं हा एक स्पेक्ट्रम तयार झाला. आता आपण ज्या वारांचा विचार करतोय ते वार पृथ्वीवरचे आहेत आणि म्हणून आईन्स्टाईनच्या नियमाप्रमाणे विथ रिलेटिव्ह टू अर्थ आपण सूर्य ठेवूया तिथे. सूर्य आणि पृथ्वी, का आता पृथ्वी स्थिर मानायचं आणि मग सूर्याची एक भ्रमणकक्षा. आणि म्हणून आता नवीन स्पेक्ट्रम तयार होईल. सोम, बुध, शुक्र, रवी, मंगळ, गुरु, शनी हा आपण मानू. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नवग्रहापैकी हे 7 ॲडिशन झाले फक्त राहू केतू. ते वारात का घेतले नाहीत याचं कारण ज्योतिषामध्ये जरी राहू केतू असले त्यांचे काही प्रभाव आहेत तरी पण राहू आणि केतू हे सेलेस्टियल बॉडीज नाहीत. ते अंतराळातले ग्रह नाहीत. विज्ञान दर्शनाच्या वेळी मी तुम्हाला ऋचा सांगितली होती. यत्वा सूर्य स्वर्भानुस्तमसा विद्यदा सुरहा, की राहू आणि केतू हे सूर्य आणि चंद्र यांच्या भ्रमणकक्षेचे एक म्हणलं तर काल्पनिक छेदनबिंदू आहेत की ज्यांना अस्तित्व नाही असे ते आहेत. आणि म्हणून त्या सेलेस्टियल बॉडीज नसल्यामुळे नवग्रहांमध्ये त्यांचा प्रभाव केला जातो पण त्यांना आठवड्यामध्ये स्थान दिलं नाही. म्हणून राहू केतू वगळायचे. त्यांना ग्रह का म्हणलं मी तुम्हाला सांगतो. कारण लिस्टिंगकडे जर पाहिलं तर चंद्र हा उपग्रह आहे, रवी हा तारा आहे. तेव्हा इथे ग्रह शब्दाचा अर्थ प्लॅनेट असा समजू नका. ग्रह शब्दाचा असा आहे की त्या प्रत्येक जीवाच्या कारकत्वानुसार त्याच्या कर्माचे फल जे देतात त्याला ग्रह असं म्हणतात. पाणी ग्रहण करणे याच्यात जो ग्रह शब्द आहे ना, धारण करणे आणि परत देणे, तो हा ग्रहाचा अर्थ आहे, प्लॅनेट म्हणून नाही. तेव्हा असे हे सोम, बुध, शुक्र, रवी, मंगळ, गुरु, शनी हे 7 मांडले ज्योतिषशास्त्राप्रमाणे. मी जे ज्योतिषशास्त्र म्हणतो ते पत्रिका बघणारे फल ज्योतिष नव्हे. वेदांग जे आहे ज्योतिष म्हणून, की जिथे कालमापनाचा आकाशातल्या या सगळ्या ग्रहगोलांचा शास्त्रीय अभ्यास आहे त्याला ज्योतिष म्हणतात. आता आपल्याला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाहीये. आपल्याला असं वाटतं की मला पैसे कसे मिळतील आणि मला सुख कसं मिळेल आणि म्हणून ते पत्रिकेपुरतं फल ज्योतिष राहिलं. तर आपलं जे ज्योतिष वेदांग आहे त्याच्यामध्ये दिवसाचे 24 भाग मानलेत. प्रत्येक भागाला एक एक अधिपती आहे. आश्चर्याची गोष्ट अशी आहे पाश्चिमात्य देशही दिवसाचे 24 तासच मानतात आणि त्या तासाला होराच म्हणतात. आता बोबडेत म्हणून ते आवर म्हणतात पण त्याचं स्पेलिंग HOURच आहे. 24 होरा, प्रत्येक होराचा एक अधिपती. आता ज्याच्या अधिपत्याखाली दिवस सुरू होईल तो वार. रविवारपासून समजा सुरुवात करू. अंकानाम वामतो गतिही असा आपल्या अंकगणिताचा सिद्धांत आहे. त्यानुसार रवी हा रविवारचा पहिल्या तासाचा अधिपती. 24 आकडे मांडायला सुरुवात करा. 24वा आकडा येतो बुधापाशी आणि म्हणून रविवारचे 24 होरा संपल्यानंतर 25वा होरा म्हणजे दुसऱ्या दिवसाचा पहिला होरा सोमपाशी येतो. म्हणून रविवार नंतर सोमवार. शनीपासून मोजा. शनीला 1 म्हणा, 24 आकडे मांडा. शनीच्या अधिपत्याखाली सुरू असलेला दिवस ह्याचे 24 होरा अधिपती संपतात मंगळापाशी. 1, 2, 3, 4 मी मांडलेले आहेत समोर. आणि मंगळानंतर पुढचा येतो रवी आणि म्हणून शनिवार नंतर रविवार. जर थंबरूलने विचार केला तर ज्या वाराची सुरुवात आहे त्याच्या डावीकडचे 2 वार हा पुढचा वार असतो आणि म्हणून शुक्रवार धरला तरी डावीकडचे 2 बुध सोम सोडा, शुक्रवार नंतर शनिवार.
शनिवार नंतर गुरु मंगळ सोळा रविवार, रविवार नंतर शुक्र बुध सोमवार, हे या अंतराशी जोडलेला सिक्वेन्स आहे. हे कोणाच्या एकाची भीम किंवा कल्पना नाही. विचार करा, इतकं शास्त्रीय बांधणी करणार जे कोणी आहेत त्यांना या सगळ्या अंतरांचं, ग्रहांच्या गतींचं निश्चित ज्ञान होतं. आपले जे मराठी महिने आहेत, चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ, हे का? त्याचं कारण असं आहे, आपलं वर्ष चालतं ते सोलर सिस्टीम प्रमाणे चालतं आणि महिने चालतात ते चांद्रमास पद्धतीने चालतात, चंद्राच्या परिभ्रमणामुळे चालतात. आणि ज्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्या महिन्याला त्या नक्षत्रावरून ओळखलं जातं. चैत्र पौर्णिमेला चंद्र हा चित्रा नक्षत्रामध्येच असतो. वैशाख पौर्णिमेला चंद्र हा विशाखा नक्षत्रातच असतो. आता पृथ्वीच्या आसाचा जो कर्ण आहे त्यांनी थोडासा फरक पडतो, कारण चंद्र हा थोडा स्वैर चालणार आहे आणि म्हणून आपल्या पुराण ग्रंथामध्ये सुद्धा चंद्राची थोडी निंदा केली आहे. थोडा तो स्वैर चालतो आणि म्हणून आजही तपासलं तर सामान्यतः 10 महिने परफेक्ट पौर्णिमा त्या नक्षत्रात असते. 1-2 महिन्यांना पौर्णिमेच्या आस किंवा पाचशे 1-2 दिवसामध्ये ते नक्षत्र तेच असतं. आपल्या महिन्यांची नावंही त्या नक्षत्रांशी जोडलेली आहेत. तेव्हा या खगोलशास्त्राचा विचार आणखीन एक करतो आणि हा विषय पूर्ण करू. नासा नावाचं एक अमेरिकेतलं संस्थान आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे अमेरिकेतलं अंतराळा सगळं संशोधन केंद्र हाताळतं. त्या नासाने 15 ऑक्टोबर 1997 साली शनीकडे एक यान पाठवलं. त्या मिशनचं नाव होतं मिशन कसिनो ह्युजेन्स. ते जे यान होतं ते 7 वर्षानंतर 1 जुलै 2004ला शनीच्या कक्षेत पोहोचलं आणि तिथून त्याने जे फोटोग्राफ्स पाठवले त्या फोटोग्राफ आणि रिपोर्टमध्ये असं लिहिलेलं आहे की शनी हा काळपट निळ्या रंगाचा दिसतो. शनी हा काळ्या निळ्या रंगाचा दिसतो. आता आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधीतरी शनी बाधा वगैरे काहीतरी असेल, शनीची उपासना करत असाल, त्याचे श्लोक आठवून बघा. नीलांजन समाभासम, नील म्हणजे निळा, अंजन म्हणजे काळा. कधी विचार केलाय पृथ्वीवरनं शनी कोणता असं जरी तज्ज्ञांनी दाखवलं तरी पांढरा चांदणीचा टिपका याच्या पलीकडे दिसला तर बरं का, नाही तर तेही दिसत नाही, दुर्बिणीत वगैरे दिसतो एक पांढरा लुकलुकता टिपका. पण शनीचं स्वरूप हे डार्क ब्लू कलरचं आहे. नीलांजन समाभासम हे प्राचीन ग्रंथातनं आलो कुठून? शनी हे नाव काय व्यक्त करतं? शनी याचा अर्थ सावकाश जाणारा. शनी चरती ती शनैश्चरः, मंद चरती ती मंदचरः. शनी हा सगळ्यात स्लो मुव्हिंग प्लॅनेट आहे, त्याची गती सगळ्यात कमी आहे. हाही अपघात नव्हे. तेव्हा इतकं प्राचीन ग्रंथामधलं स्पष्ट पुरावे आधुनिक विज्ञान आता फक्त मान्य करत चाललंय. खगोलाची आपण चर्चा विज्ञान दर्शनाची पुष्कळ केली म्हणून एक गणिताचे 2 सिद्धांत आपल्यासमोर सांगतो. पायथागोरसचा सिद्धांत हा बहुतेक सगळ्यांना त्रिकोणमितीला अपरिहार्यपणे शिकवणं हे गरजेचं आहे. ABC हा जर राईट अँगल ट्रायंगल असेल, AC हा त्याचा कर्ण, AC² = AB² + BC², सगळ्यांना पाठ आहे. याचं बौद्धायन शुल्ब सूत्र जे आहे की ज्याच्यामध्ये जॉमेट्री भूमिती रचना सगळ्या आपल्याकडे वर्णन केलेले आहेत. त्यातल्या पहिल्या अध्यायातल्या 48व्या श्लोकामध्ये असं लिहिलेलं आहे, दीर्घ चतुरश्रस्य क्षणया रज्जु पार्श्वमानी तिर्यंगमानी च यत् पृथक भूते कुरुतः तत् उभयं करोति. जर एखादा कर्ण असेल तर त्याचं जे क्षेत्र असतं त्याच्या समजा चौरस जो तयार होतो, हा चौरस पार्श्वमानी पाठीमागच्या कर्णाच्या समोर असलेल्या, तिर्यंगमानी म्हणजे बाजूच्या ज्या बाजू असतात त्याच्यापासून होणाऱ्या क्षेत्रफळांना एकत्र केल्यानंतर होतो. पायथागोरसचा सिद्धांत हाच सांगतो. आणि अधिक थोडीशी चर्चा केली, मला अजून आधार सापडला नाही, पण वदंत अशी आहे की हा पायथागोरस एक व्यापारी होता. त्याला गणितातलं काहीच कळत नव्हतं. तो अफगाणिस्तानपर्यंत यायचा, ते गाढव खेचरं वगैरे घेऊन यायचा, इथला भारतीय माल घेऊन जायचा. त्याच्या दुकानातला जो नोकर होता त्याचं नाव होतं युक्लिड. तो गणितातला तज्ज्ञ होता, बिचारा परिस्थितीने गांजला होता म्हणून नोकरी करत होता. भारतातनं जे सामान गेलं त्याच्या पॅकिंग मटेरियलवर जी सूत्र सोडवलेली होती ती त्याला मिळाली. त्याने तो थक्क झाला आणि मालकाला खुश करण्याकरता त्याने हा थिअरम पायथागोरसच्या नावाने मांडला, पायथागोरस थिअरम. ठीक आहे, युरोप लोक वगैरे हे शिकवतात. अरे आपल्या देशात तरी हे शिकायला पाहिजे की पायथागोरसचा सिद्धांत आमचा होता.
बौद्धायन शैवसूत्रात आहे. आणि या सूत्र ग्रंथांचा काळ कल्पारंभी म्हणजे 198 कोटी वर्षापूर्वीचा काळ आहे. हे जे विदेशी लोकांच्या बुद्धिभ्रष्टतेमुळे भरकटलेली माणसं जे सांगतात वेदांचा काळ इसवी सन पूर्व 3000 वर्ष वगैरे, हे सगळे संकुचित मनाच्या क्षीण बुद्धीची माणसं आहेत. मी विज्ञान दर्शनाशिवायचं गणित तुमच्यासमोर सिद्ध करून दिलेलं होतं की आपला कल्प कली आरंभापूर्वी 198 कोटी 61,20,000 वर्षापूर्वी झालेला आहे. त्यावेळेचे हे सगळे सूत्रग्रंथ आहेत. त्याच्यात हे पायथागोरसचा सिद्धांत आहे. जो पाय वर्तुळाच्या प्रॉपर्टीज काढण्याकरता अपरिहार्य आहे. वर्तुळाचा परीख पायडी ही जी सूत्र आहे, तो जो पाय आहे त्याची नेमकी किंमत आणि ढोबळ किंमत सांगितली. मी आपण ढोबळ सांगतो का, आपण सध्या आपण ढोबळच विचार करतोय. आर्यभट असं म्हणतो, 4,000 शतमष्टगुणम 62 तथा सहस्राणाम अयुतद्वयविष्कंभस्यान्नो वृत्तपरिणाह. 100मध्ये 4 मिसळा, त्याची आठपट करा आणि ते 62,000 मिसळा. ही जी संख्या आहे ते म्हणजे 62,832. ती संख्या हे 20,000 युनिट असलेल्या वर्तुळाचा परिघ माना. भागाकार केला तर उत्तर येतं 3.1416. आर्यभट्टीयावर ज्यांनी कॉमेंट्री लिहिली, भाष्य लिहिलं, त्याच्यापैकी एक भास्कराचार्य होते, तसे एक माधवाचार्य होते. त्यांनी ही किंमत 3.141592653539 इथपर्यंत ॲक्युरेट काढलेली आहे. आज मला वाटतं आपले कॅल्क्युलेटर्स इथपर्यंत जात नाहीत, कारण मी पाहिलेले कॅल्क्युलेटर 12 डिजिटचे आहेत, ही 13 डिजिटची संख्या आहे. आणि त्याच्यापेक्षा पुढे ज्यांनी वैदिक गणित सांगितलं ते कृष्णतीर्थ भारतीय, त्यांनी ही संख्या 31 डिजिट्सपर्यंत मांडलेली आहे. फक्त माझ्याकडे ती उपलब्ध आहे. इथे येईपर्यंत मी ते गणित सोडवलं नाही म्हणून तुमच्यासमोर मांडत नाही. मी माझं समाधान करून घेतो आणि मग तुमच्यासमोर मांडतो. म्हणजे तुम्हाला परत ते सॅम्पल टेस्टिंगमध्ये वेळ जायला नको. मी ही प्रत्येक गोष्ट माझ्या संगणकावरती कॅल्क्युलेट करूनच तुमच्यासमोर मांडतोय. त्यामुळे ती अजून मी मांडली नाही, अन्यथा ती 31 डिजिट्सपर्यंत त्याची व्याप्ती आहे. अंतराची सूक्ष्मता तुमच्यासमोर सांगतो. दासबोधाचा ज्यांना परिचय आहे तिथे संत स्तवन नावाचा जो एक समास आहे, विषय फारच वेगळा आहे. आणि संतांचं वैशिष्ट्य आपण विज्ञान दर्शनात तेही पाहिलं. संत स्तवनामध्ये संतांचं महात्म्य सांगताना एक उपमा दिली आहे. चिरले बाळाग्रतेही प्रकाशी परितो दाखविना वस्तुसी. सूर्य कितीही सूक्ष्म पदार्थ दाखवू शकेल. चिरले बाळाग्र जरी चिरलं, प्रश्न होता हे बाळाग्र का भानगडे. मग कोणी म्हणजे केसाचा एक बारीक तुकडा टोक, हे तसं नाहीये. बलाग्र हे आपलं लांबी मोजायचं एक युनिट होतं. त्याचं सगळं सापडलं, कुलच सापडलं. त्याचा जसं आपण मिली सेंटी डेसिमीटर म्हणतो ना, तशी ती फॅमिली असे 8 परमाणूंचा एक त्रसरेणू होतो. 8 त्रसरेणूंचा एक रेणू, 8 रेणूंचा एक बलाग्र, अशा 8च्या पटीत वापरतात. बलाग्र लिख्य युकयव अंगुळ हस्तदंड कोस आणि योजन. कोस योजन आता ओळखीचे थोडेसे. त्याच्यावरनं रिव्हर्स कॅल्क्युलेशन केल्यानंतर एक बलाग्र म्हणजे 0.0038 मिलीमीटर्स. मला वाटतं आज आपलं व्हर्नियर कॅलिबर आणि मायक्रोमीटर स्क्रू गेज संपलेत. त्याच्या खाली अजून परमाणू रेणूपर्यंत जायचं आहे. त्यामुळे एक परमाणू म्हणजे 7.44 × 10⁻⁻6 मिलीमीटर्स. आपल्यातले जे तंत्र विशारद आहेत आणि होऊ पाहतात, त्यांच्या बुद्धीला एक आव्हान आहे. 10⁻⁻6 मिलीमीटर्स मोजत होते कशाने, पाहत होते कशात, मांडलेलं आहे असं आहे. त्यामध्ये हुडकून काढावे. मिसिंग लिंक्स असतात त्या अशा असतात. धातुशास्त्राचा विचार केला तर मिश्र धातूंची काही वैशिष्ट्य आहेत, ज्याला आपण बेल मेटल म्हणतो. घंटा वाजवतो आपण, टाळ झांजा करतात, कासे ज्याला म्हणतात. ते शुद्ध कासं कसं असतं, अष्टभागेन ताम्रेण द्विभाग खुरकेण च विद्रुतेन भवेत कांस्यं तत् सौराष्ट्र भवम शुभम. रसरत्न समुच्चय नावाचा ग्रंथ आहे. त्यात असं म्हणलंय 80% कॉपर आणि 20% खुरक. खुरक म्हणजे कथील. आपण जे कल्ही वगैरे पूर्वी लावायचो ना, आणि ज्यावेळी मी MSCBचे ट्रान्सफॉर्मर वगैरे रिपेअर करायचो, माझ्याकडे भंगारमध्ये स्क्रॅपमध्ये प्युअर कॉपर असायचं वाइंडिंगचं. मी हे प्रयोग केले. माझ्याकडे ते टाळ आजही आहेत. जे ते असे शुद्ध 80% कॉपर 20% निकेलचे जे टाळ केले, त्याचा नाद आजही अप्रतिम आहे. तरी मी ते पंढरपूरला ओतलंय. रसरत्न समुच्चयकार म्हणतात त्यात सौराष्ट्र भवम शुभम. सौराष्ट्र देशात अधिक खासियत आहे.
या धातूच्या ओतीव कामावरती भौगोलिक प्रदेशाने निर्माण होणाऱ्या हवामानांचा परिणाम होतो, याचा हा प्राचीन संदर्भ आहे. आज जर अनुभव घ्यायचा असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कास्टिंग्स ही कोल्हापूरकडे जास्त होतात. लोखंडाची कास्टिंग्स फार चांगली होतात. पुण्यामध्ये सुद्धा तशी कास्टिंग्स होत नाहीत. पुण्यामध्ये जर कास्टिंग्स होतली तर ब्लोहोल्स जास्त येतात. ज्यांना त्यातलं माहिती आहे त्यांना ते लक्षात येईल, ज्यांना माहीत नाही त्यांनी थोडंसं सोडून द्या. आत्ता अशी पोकळ छिद्र होतात, वरनं कास्टिंग चांगलं असतं, मशिनिंग करत करत तिथे गेलं की लक्षात येते भगदाड आहे, सगळं फेकून द्यावं लागतं. पण बेळगावकडे कोल्हापूरकडे जर कास्टिंग जोतली तर ती जास्त चांगली असतात. तसं हे कास्य सौराष्ट्रामध्ये जास्त चांगलं ओतलं जातं. कदाचित हवामानाचा परिणाम असेल. या कथिलाचे 2 प्रकार सांगितलेत. खुरकम मिश्रकंचेती द्विविधम वंगमुच्यते खुरं तत्र गुणैश्रेष्ठम मिश्रकं नहितम मतम. याच्यामध्ये जर कासं करायचं असेल शुद्ध तर मिश्रक कथिल वापरू नका, खुरक वापरा. आणि म्हणून मी कढईवाल्याकडचं कथिल वाढून बघितलं, ते चांगलं उतरत नाही. जे शुद्ध कथिल म्हणून आणलं तेच चांगलं जातं. त्याची परीक्षा सांगितले. धवलम मृदुलम स्निग्धम द्रुतद्रावम सगौरवम. ते फार चटकन वितळतं आणि म्हणून एक काळजी घ्यावी लागते. ते मिश्रण करून जर ते फर्नेसमध्ये टाकलं तर कासं होत नाही. कॉपर ते मेल्ट करावं लागतं आणि मग त्याच्यामध्ये टीन टाकायचं आणि कास्ट करायचं, तरच ते चांगलं होतं. निशब्दम, त्याला आवाज होत नाही. आणि आश्चर्य तरी सुद्धा काशाचा आवाज अतिशय गोड असतो. निशब्दम खुरवंगस्यान मिश्रकम श्याम शुभ्रकम. स्वच्छ पांढरं स्वच्छ असतं ते खुरक, आणि मिश्रक असतं ते थोडं काळपट असतं. ही जी शुद्धी करायची, मी मुद्दाम एक हा विषय हाताळतो अशा करता की आजही आपण केमिकल प्युरिफिकेशन्स करणाऱ्या या लॅबोरेटरीज हाताळतो, त्या सगळ्या प्रदूषण करणाऱ्या आहेत. आपली ही पद्धती होती, ज्याला आजच्या भाषेत इको फ्रेंडली आपण असं म्हणू. निसर्गाशी एक जवळीक साधणाऱ्या होत्या. हे कथिल कसं शुद्ध करायचं त्याचा एक श्लोक रसायनामध्ये आहे. महिष्यम अस्थिचूर्णेन वापात्तन मूत्रसेचनात वंग शुद्धम भवेत अग्नौ नागो नागास्थि मूत्रतः. शेवटी धातू शुद्ध करायला अग्नीत अपरिहार्य आहे. भांडार जेवी शोधावे तरी आगी जेवी नुबगावे, ज्ञानेश्वरीत आपल्याला आठवत असेल. सोनं शुद्ध करायचं आहे, आगीला पर्याय नाही, अग्नीला पर्याय नाही. इथे आता अग्नीबरोबर जर कथिल शुद्ध करायचं असेल तर महिष म्हणजे बफेलो म्हैस, ते जे जनावर आहे त्याची हाडं, त्याची राख, त्याचं कॅटॅलिटिक एजंट बनवतात आणि त्याचं मूत्र वापरतात की जे वंग चटकन शुद्ध करतं, कथिल शुद्ध करतं. आणि नाग म्हणजे हत्ती, नाग म्हणजे शिस शुद्ध करायचं असेल तर हत्तीची हाडं आणि मूत्र वापरतात. याला डिस्पोजेबल ही सगळी आहेत. मूत्र आणि हाडं त्यांची भुकटी निसर्गामध्ये चटकन ॲब्झॉर्ब होते. आपल्या केमिकल झोन्सला जे प्युरिफिकेशन प्लांट्स लावावे लागतात ती भानगड नव्हती. अशा प्रकारची इको फ्रेंडली आपली ही पद्धत होती. आयुर्वेदिक असंच आपलं मान्य असलेलं पण उपेक्षणीय असं शास्त्र आहे. मी इथे आयुर्वेद जो सांगू इच्छितो तो त्या विशेष प्रयोजनाने सांगतोय की सर्जरी ज्याच्यामध्ये सांगितले, त्याच्याबरोबर एक योगरत्नाकरचा मी संदर्भ देतो की आयुर्वेद काय करतं. अष्टांग चिकित्सा सांगितली आहे. नाडी मूत्र मलन जिव्हा शब्द स्पर्श दीर्घाकृती. रोग्याला परीक्षा करण्याची ही 8 अंग सांगितली आहेत. नाडी परीक्षा आहे की ज्या नाडीचा म्हणजे हृदयाचे ठोके इथे पाहतात. नाडी परीक्षा सगळ्यांना माहिती आहे. या 3 बोटांनी पाहतात. वातपित्त कफाची त्यांनी सिग्नल्स मिळतात. स्पर्श गती वेग लय याच्यावरून ते काढतात. मूत्रमल तर आपल्याला माहिती आहे पॅथॉलॉजी आज सगळी त्याच्यात डेव्हलप झाली आहे. याच्याबरोबर आणखीन आज आधुनिक विज्ञान फारसं न वापरणाऱ्या काही गोष्टी आहेत. जिव्हा, शब्द स्पर्श दृष्टी आणि सामान्य हालचाली. या शब्दाबद्दल मी एक सांगतोय जी आज शाखा नामशेष झाली, पण एक महात्मा त्याच्यात होता. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आज ते राहिले नाहीत. सकृत देवधर म्हणून एक असेच ख्यातनाम होऊन गेले. त्यांनी काही ओंकार साधना गायत्री वगैरे अशी काही पुस्तकं लिहिली आहेत. आत्ता अलीकडे होऊन गेले ते. कदाचित त्यांना जाऊन एक 10-15 वर्ष सुद्धा झाली नसतील. त्यांनी एकदा मला हे सांगितलं होतं की ते कोकणामध्ये एक्झामिनर म्हणून गेले होते. ओटीवर बसले होते. ज्यांच्या आता तिथे काही हॉटेल्स वगैरे त्यावेळी नव्हती. एका माणसाकडे थांबले होते. तो वैद्य होता. दुपारी साधारण 12च्या सुमारास त्याच्याकडे एक खेडूत आला आणि ह्यांनी आपली चंची सोडली आणि 2 तास त्याच्याशी गप्पा मारल्या. फालतू, म्हणजे रोगाशी काही संबंध नाही. मग काय हवा पाणी काय म्हणतंय, मग काय इलेक्शनमध्ये काय झालं, हे काय फालतू सगळ्या गोष्टी. आणि 2 तासानंतर तुझ्या पोटात डावीकडे दुखतंय म्हणून आलास ना. हो म्हणला, मी पोटात दुखतंय म्हणून आलो, विसरलोच म्हणला तुम्हाला सांगा. हे औषध म्हणले घेऊन जा, 8 दिवसांनी बरा होशील. रोगी गेला. हे म्हणलं काय थट्टा करताय तुम्ही. त्याला प्रश्न एकही विचारला नाही की बाबा तुझं पोट दुखतंय का, तू इथं कशाला आलास. त्याच्या अंगाला हातही लावला नाहीत.
आणि तुम्ही त्याला म्हणता तुझ्या पोटात डावीकडे दुखते तेही म्हणतोय बाबा होय म्हणून का भानगडे. अरे म्हणले मी त्याच्याशी 2 तास गप्पा मारतोय काय उगाच काय म्हणले. त्याच्या उच्चारला जाणारा प्रत्येक वर्ण मला शरीरात काय चाललंय ते सांगतोय. कॅन यू इमॅजिन हे काय. हे आत्तापर्यंत आपलं आलेलं शास्त्र. एक दुर्दैवाची गोष्ट अशी हे ज्यांच्याकडे आहे ते आपली काय म्हणा आपण त्याला कॉपीराईट एस्टॅब्लिश करायच्या नादात सांगतच नाहीत कोणाला. आणि त्यामुळे अनेक ज्ञान परंपरा आपल्या लुप्त झाल्या. कोणाकडे असं काही खास असेल लपवून ठेवू नका, राष्ट्राची त्यांनी हानी होते. अशा अनेक ज्ञानशाखा आपल्या संपल्या. शब्दांनी ओळख. आज काही प्रश्नच नाही तर आपलं ह्या पॅथॉलॉजीकडे जा, ह्या टेस्ट आण, त्या डॉक्टरकडे जा, त्या टेस्ट आण. यांनी सगळा पेशंट त्या डॉक्टरमध्ये फिरूनच मातीत जातोय आणि इतकं करून पुन्हा तो अंदाजपंचे औषध देणार. आपण ही ट्रायल घेऊन बघू. मला मेडिकल सायन्सची थट्टा करायची नाही. आपल्या परंपरा काय होत्या. नुसत्या त्या पेशंटशी 2 तास बोला आणि सांगा त्याला हा रोग होतोय आणि ते होत होतं. त्या पेशंटची दृष्टी काय आहे, त्याला काय दिसतंय, तो कसा पाहतोय, त्याच्या शरीराच्या हालचाली कशा होतात, हे सगळं ते आरोग्याचे नकाशे ओळखण्याचं सामर्थ्य आपलं होतं. त्या आयुर्वेदात हे का टिकलं. सुश्रुत संहिता नावाचा एक सर्जरीचा विषय आहे. तिथे शारीर सूत्रस्थानामध्ये 4थ्या अध्यायातल्या 4थ्या श्लोकात सांगितले सप्तत्वचो भवंती. कातडीचे 7 लेयर्स आहेत. जुनं आधुनिक शरीरशास्त्र मेडिकल सायन्स हे मानत नव्हतं. 3 लेयर्स मानायचे, एपिडर्मिस, डर्मिस आणि हायपोडर्मिस. पण आजची बातमी अशी आहे हायपोडर्मिस नॉट अ पार्ट ऑफ स्किन. निष्कासित केलं. जसं प्लुटोला काढून टाकलं नवग्रहातनं तसं हायपोडर्मिस काढलं. एपिडर्मिसचे 5 भाग केले आणि डर्मिसचे 2 केले. 5 आणि 2 7. सुश्रुतही तेच सांगतो सप्तत्वचो भवंती. 7 प्रकारच्या त्वचा आहेत. अवभासिनी जी सगळ्यात वरची आहे, लोहिता, श्वेता, ताम्रा, वेदिनी, रोहिणी आणि मांसधरा. प्रत्येकाची जाडी दिली आहे. अवभासिनी व्रीहीचा 18वा भाग आणि मांसधरा म्हणजे व्रीहीच्या दुप्पट. प्रश्न असा आहे व्रीही म्हणजे काय आज माहीत नाही. व्रीही मोजायचं साधन अवेलेबल नाही. मी काही डॉक्टरशी चर्चा केली. ते म्हणले आम्ही कातडीचे लेअर हे मानतो, त्यांचे थिकनेसेस अजूनही आम्ही असे सांगू शकलो नाही. म्हटलं विचार करून बघा, हे तुमच्यासमोर आहे. तेव्हा कॉर्नियम, ल्युसिडियम वगैरे ह्या एपिडर्मिसचे आहेत. हा सुश्रुत आजही जगभरमध्ये प्लास्टिक सर्जरीचा उद्गाता मानला जातो. सुश्रुताचा काळ आहे इसवी पूर्व 8वे ते 10वे शतक. किमान 10 ते 12 हजार वर्ष सुश्रुताला होऊन गेली. आपल्याकडचा काळ मी अजून शोधू शकलो नाही. आता ती सुश्रुत संहिता सगळी पाहिली पाहिजे. कुठेतरी त्याचा काळ असेल आणि त्यातनं तो भूत संख्या किंवा कटपयादी संख्येत असेल तर ते हुडकायला काही दिवस जातात. पण जे सामान्य जगभर मान्यता आहे ती इसवी पूर्व 8वे ते 10वे शतक. तेव्हा अनेक एन्सायक्लोपीडियामध्ये सुद्धा हाच भाव आहे. हा सुश्रुत त्वचारोपणातला आद्य मानला जातो. स्किन ड्राफ्टिंग ज्याला म्हणतात, प्लास्टिक सर्जरी. प्लास्टिक म्हणजे आपण जे पॉलिथिन प्लास्टिक वापरतो त्याने प्लास्ट टू होल्ड ग्रीक शब्द येतो. तेव्हा त्याचं वर्णन असं आहे की नाक कापलेलं सुद्धा तो पुन्हा ड्राफ्ट करू दाखवतो. नाकाच्या 2 नळ्या पुंगळे कपाळाचं कातळ काढायचं असं लावायचं अशी प्रोसेस सगळी उपलब्ध आजही आहे. ब्रिटनमधल्या 250 वर्षापूर्वीच्या मेडिकल जर्नलमध्ये ती प्रसिद्ध आहे. ती आज नेटवरती अवेलेबल आहे. आता हे जे एपिडर्मिस काढलं जातं सामान्यतः मॅक्झिमम 0.5 to 1 मिलीमीटर थिकनेसचा तो सेक्शन आहे. मी यातल्या तंत्रविशारदांना एक असं प्रश्न ठेवतो की काहो ज्या ब्लेडने ते कातडं कापत होते त्या ब्लेडचं धातुशास्त्र काय होतं, मेटलर्जी काय होती. आज आपण दाढीच्या ब्लेडचे चर्चा असतात, लेझर एज टेक्नॉलॉजी, सुपर स्टील. तेव्हा स्टेनलेस स्टीलमध्ये अनंत प्रकार आहेत आणि हे प्रकार कार्बनच्या काही फ्रॅक्शन्सनी बदलतात. त्यातल्या मेटलर्जीच्या लोकांना माहिती आहे. हे ब्लेड कोणत्या मेटलर्जीनी केलं असेल, कसं केलं असेल, त्याला धार कशावर लावली असेल आणि ते कातडं कापून पुन्हा पेस्ट कसं करत असतील, ते कातडं जिवंत ठेवावं लागतं. तेव्हा ही सगळी टेक्नॉलॉजी होती. आपल्यापुढे प्रश्न आहे याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. पण ज्या अर्थी हे सगळं टेक्निक उपलब्ध आहे त्या अर्थी हे कुठेतरी असलं पाहिजे. म्हणून प्रज्ञावंतांना आव्हान आहे इथे हुडका. आयुर्वेदाची एक छान गोष्ट सांगतो की आपण किती मद्दड विचार करतोय. ज्याला सर्जन व्हायचं आहे, सुश्रुताने सांगितलं सूत्रस्थानातल्या 5व्या अध्यायातला 10वा श्लोक आहे की शस्त्रवैद्य कोणी व्हावं
शौर्यमाशु क्रिया शस्त्रैस्तैक्ष्णमः स्वेदवे पथू असम्मोहश्च वैद्यश्च शस्त्रकर्माणि शस्यते. हे गुण ज्याच्याकडे आहेत, कोणते? धैर्य. पेशंटला फाडायचं आहे का माणसाला फाडायचं आहे, त्यात काम करायचं आहे. ज्याला रक्त बघूनच गरगरतं तो डॉक्टर झाला तर काय उपयोग आहे, सर्जन झाला तर. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, माझ्या पाहण्यात प्रसंग आला. आज काय होतं, डॉक्टर होण्याकरता क्वालिफिकेशन कोणी पाहतच नाही. एक बाप पैसे किती देऊ शकतो किंवा मुलगा मार्क किती मिळवू शकतो, संपलं. आणि मग प्रश्न असा झाला, एके ठिकाणी आमचा स्नेही एक शिबिर होतं आणि तो ट्रक बरोबर फरफटला गेला. त्या ट्रक ड्रायव्हरला कळलं नाही अजून तो आहे, आणि ती दोरी त्याच्या पायात अडकली आणि 10-15 फूट फरफटला, वाईट असा खरडला गेला होता. आम्ही एका कन्सल्टंट दवाखान्यात खेडेगावात होतो. म्हणला मी करू शकत नाही, म्हणा रक्त बघितलं की त्रास होतो, म्हणून तर मी म्हणला कन्सल्टेशन करतो, म्हणला काही करत नाही. आता हा डॉक्टर होऊन काय उपयोग? ज्याच्या हाताला घाम येतो तो सर्जन होऊन चालेल, ज्याचा हात कापतो सर्जन होऊन चालेल. आज सर्जनला ऍडमिशन देताना असा विचार केला जातो नाही, नुकसान कोणाचं होईल? आणि मग होतं असं, माणसं सर्जनी करतात, डॉक्टर करतात आणि गायक किंवा नट म्हणून प्रसिद्ध होतात. राष्ट्राचं नुकसान आहे हे. कशा करता तिथे सर्जनी घेतो बाबा? त्याच्यापेक्षा संगीत शिक, भरताचं नाट्यशास्त्र, तुला नाट्यात करिअर करायचं तर नाटक शिक. इतर एक जागा अडवायची, इतर आमच्या इथं आज स्पर्धा मरणाची झाली आहे, तो डॉक्टर होईपर्यंत देशाने काही त्याच्याकरता सोसायचं आणि हा पठ्ठवना मेडिकल सायन्स सोडून देणार. आणि काय रंगभूमीची गरज, काही रंगभूमीला गरज नाही, राष्ट्राला डॉक्टरची जास्त गरज आहे. आणि व्हायचं नसेल डॉक्टर तर सुखाने संगीतज्ञ व्हा, अडचण काही नाही, पण असं करू नका, ह्याच्यात राष्ट्राचं नुकसान आहे. आणि म्हणून ॲडमिशन घेताना जरी काळजी घेतली तर आपण काय पद्धतीने विचार करत होतो त्याचीही चिन्ह आहे. पातंजल योगसूत्रामध्ये क्रमान्यत्वम परिमाणान्यत्वे असं एक सूत्र आहे, त्याची थट्टा केली जात होती. असं कुठे शक्य आहे काय की क्रम बदलला की परिणाम बदलतात? अरे हो, आज ॲटॉमिक सायन्सेसमध्ये हेच सांगितलं जातं. तुम्ही जर पिरियॉडिक टेबल बघितलं असेल, मोठ्या सगळ्यांच्या पुस्तकात अव्हेलेबल आहे. मला सांगा, लोखंड, चांदी, प्लॅटिनम, सोनं आणि ह्याच्यात फरक काय? फक्त कणसंख्यांमध्ये फरक आहे. ॲटॉमिक नंबर लोखंडाचा 26 आहे, म्हणजे 26 प्रोटॉन्स असतील तर लोखंड, 26 ते 47 झालं तर चांदी, 79 झालं तर सोनं. हे होऊ शकतं? होऊ शकतं. म्हणजे जर 10 माणसं आली तर शिबिर, 100 माणसं आली तर माणसं म्हणायचं नाही, दुसरं म्हणायचं काय काही. चांदी सोनं लोखंडात फरक आहे, पण हा फक्त क्रमाने होतो असं योगसूत्र सांगतं. आता प्रश्न आहे, आपण काय करू शकतो? हे झालं, मागचं झालं, हे असं होतं, ते तसं होतं. आपण काय करू शकतो विचार केला पाहिजे. कारण नुसत्या मागच्या गोष्टींची आरती गाऊन आपलं काही बरं होईल असं नाही. उलट रामदास स्वामी म्हणतात, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. पण आज आमची परिस्थिती अशी आहे की आमच्या बापदादांवर विश्वासच नाही आहे आणि म्हणून सांगावं लागलं. आता विचार करायचा आहे, आपण काय करू शकतो. तर पूर्वी आपली निर्धारित वेळ संपली. खरं म्हणजे मला 5 वाजेपर्यंत वेळ दिला होता, पण मी फायदा घेतला. 2-4 मिनटं आपली या पोडियममध्ये गेलेली आहेत अनावश्यक, आणि म्हणून मी ती वसूल केली. समजा पुढचा कार्यक्रम सामान्यतः वेळेत संपेल, म्हणजे वेळेत संपेल म्हणजे कार्यक्रम संपायचंच नाही, मधले त्याचे विभाग संपतील. काय करू शकतो याचा आपणही विचार करा. आपल्याकडे एक पत्र दिलं आहे, त्या पत्रामध्ये आपल्या मौलिक सूचना द्या, आम्ही त्याचा विचार करू. आणि आम्ही विचार करू म्हणजे आम्ही एकट्याने ठेका घेतला नाही आहे, आपण सगळ्यांनी हे काम करायचं आहे. तुम्ही मला मदत करायची, मी तुम्हाला मदत करायची आहे. आपण आज इथे एकत्र त्याच्याकरता आलो आहे. आणि म्हणून काही सूचना असतील त्याच्यावर लिहून द्या, काही आशंका प्रश्न असतील तर तेही लिहून द्या. माझी जेवढी बुद्धी चालते तिथपर्यंत मी त्याचं निराकरण करायचा प्रयत्न करीन. कदाचित माझ्या बुद्धीच्या पलीकडला असेल तरी हरकत नाही. आपण आज इतकी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरतो, कुठल्याही शहाण्या माणसानं विचारलं नाही तुम्हाला मी त्याचं उत्तर मात्र नक्की देईन. आज नसला उद्या सुद्धा माझे वेबसाईट ॲड्रेसेस मी सुद्धा तुम्हाला देईल, काही पुस्तकांमध्ये आहेत सुद्धा. किंवा त्याचाही विचार करू. आपण पुढल्या कार्यक्रमाकरता आपण आरंभ करूया. ह्या युवा संगोष्ठीचे प्रमुख वक्ते आदरणीय चंद्रशेखरजी आठवले, व्यासपीठावर विराजमान कबीर परंपरेतील पंढरपूरहून आलेले महाराज आणि सर्व बंधू भगिनींनो, एक तर इतकं सुग्रास जेवण झाल्यानंतर मला नव्याने काही बोलायला लावणं म्हणजे पुन्हा जेवायला बसायला लोकांना निमंत्रित केल्यासारखं आहे. ह्या प्राचीन भारतीय विज्ञान परंपरेच्या संदर्भात आपल्या मनात जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं स्वरूपही त्यांनी ठरवून दिलेलं आहे की मागचं फारसं विचारू नका, आपण काय करू शकतो. त्यांनी पोजर दिला आणि तुमच्यासमोर
कागद पण दिलेला आहे की ह्यावर आपल्या सूचना काय आहेत त्या सूचना आमच्याकडे आपण द्याव्यात. तर पुढचे 2-3 तास ही जी चर्चा चालणार आहे त्या चर्चेला किक ऑफ म्हणून मी मध्ये काही 2-4 मुद्द्यावर आपले मत मांडले की नांदेडमध्ये अशा ज्ञानयज्ञाला फार मोठा चांगला प्रतिसाद असतो. इथं असं अतिशय जिज्ञासू असा वाचक वर्ग असतो, जिज्ञासू श्रोत्रवर्ग असतो आणि ही सगळी मंडळी धार्मिक प्रश्नांपासून ते अतिशय गहन अशा वैज्ञानिक प्रश्नांपर्यंत स्वतःची स्वतंत्र मतं असलेली मंडळी असतात. त्यामुळे नव्याने मी काही तुमच्यासमोर मांडणार आहे असं नाही. तथापि एक प्रश्न मी गतवर्षी 1.5 वर्षापूर्वी अशाच एका कार्यक्रमामध्ये विचारला होता. कार्यक्रम खूप मोठा होता, अनेकांना तो आवडत नाही. मी असं म्हटलं की आपण इंग्रजीत बोलतो, आपण पहिलीपासून इंग्रजी अनिवार्य करण्याचा विचार करतो. काल सगळ्यांनी टीव्हीवर बातमी वाचली असेल की कर्नाटक सरकारने सुद्धा पहिलीपासून इंग्रजी अनिवार्य केलेलं आहे. महाराष्ट्र एवढी जॉग्राफिकल क्षेत्रफळ असलेलं जे भौगोलिक क्षेत्र असलेला जो देश आहे इंग्लंड, आणि महाराष्ट्रापेक्षा कमी लोकसंख्या असलेला जो देश आहे त्या देशाची भाषा 500 कोटी 600 कोटी लोकसंख्या असलेल्या जगामध्ये लिंग्वा फ्रँका का बनते याचं उत्तर मी विचारतो. मी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला होता की मराठी चीनमध्ये का बोलल्या जात नाही, किंवा जर्मनीमध्ये विज्ञानाचं शिक्षण मराठी भाषेतून का दिलं जात नाही, किंवा आपली प्राचीन वैज्ञानिक परंपरा या विषयावर फ्रान्समध्ये मराठीमध्ये का चर्चा होत नाही. आणि फार कोड्यात न टाकता मी सगळ्या ठिकाणी एकच उत्तर देतो की जी भाषा जेत्यांची असते ती भाषा सर्वसामान्यांची होते किंवा ती भाषा राजव्यवहाराची होते. ती भाषा दॅट बिकम्स लँग्वेज, दॅट बिकम्स अ मीडियम टू बिकम पार्ट ऑफ द एलिट. अभिजान वर्गाचा भाग होण्यासाठी आम्हाला जे माध्यम लागतं व्यक्त करण्याचं, कम्युनिकेशनचं, संवादाचं, ती भाषा असते. एक अतिशय चांगला श्लोक किंवा कोट आठवले सरांनी आपल्या समोर सादर केला होता. मला ते ज्यांचं नाव आहे, ज्यांनी जे लिखाण केलंय त्याचं नाव आता आठवत नाही, अर्धाच तास झाला असला तरी, परंतु भारतीय संस्कृती वैशिष्ट्य असं सांगितलं जातं की कुठेही युद्ध न करता जगावर अधिराज्य पसरवलेली आमची ही संस्कृती होती. इतर सर्व संस्कृती भारतभर नव्हे जगभर ज्या पसरल्या, लोकांना राग आला. पोपनी स्वतःच सांगितलं कशामुळे काही संस्कृती पसरल्या, परंतु त्याला उत्तर येते झालं की तुम्ही सुद्धा तशीच संस्कृती पसरवली. परंतु कुठली संस्कृती कशी पसरवली हे अतिशय कमी महत्त्वाचे मुद्दे माझ्यासमोर आहेत. जगामध्ये संस्कृतीचा प्रसार विविध पद्धतीनं होत गेला. त्याच्यामध्ये बाय स्वॉर्ड, तलवारीच्या जोरावर संस्कृती प्रसार हा एक मध्ययुगीन भागामध्ये एक मोठा भाग. त्याच्या अगोदर मी परवाच व्हिएतनाम आणि कांपुचिया, ज्याला कंबोडिया म्हणतात, त्याचा इतिहास वाचत होतो आणि तिथे इंडियन कल्चरने तिथल्या लोकांच्या मनाचं जे ॲक्विजिशन हा शब्द वापरला, हे क्रिपिंग ॲक्विजिशन होतं. राजे वैदिक परंपरा मानणारे, शैव परंपरा मानणारे, परंतु भारतीय वंशाचे नाही, तर ऑस्ट्रोलाइड किंवा मंगोलाइड आणि ऑस्ट्रोलाइड असं एक मिश्रण असलेली त्यांची रचना. आणि तिथे भारतीय व्यापारी जे जायचे ते आपल्याबरोबर भारतीय संस्कृती घेऊन जायचे, भारतीय भाषा घेऊन जायचे, भारतीय वस्तू घेऊन जायचे, भारतीय मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस घेऊन जायचे, भारतीय प्रशासनाच्या परंपरा घेऊन जायचे आणि त्यातून त्यांचं राज्य हे भारतीय ज्ञान परंपरेनुसार मॉडेल करण्याचा प्रयत्न करण्यात. सो बेसिकली आपण आपला प्रचार किंवा आपल्या ज्ञानाचा प्रसार किंवा आपल्या संस्कृती प्रसार हा ॲक्विजिशन ऑफ माइंडने जगभर केला आहे. म्हणून आपल्याला अँड्यूज पर्वतापासून किंवा मायन इंकन संस्कृतीपासून ते इंडोनेशियापर्यंत किंवा फिलिपाईन्सपर्यंत आपल्याला सर्व जगामधले नकाशावर आठवले सरांनी चित्र दाखवलं की आपण जगभर होतो. प्रश्न सातत्याने येतो, जगभर आपण होतो तर आज का नाही, आज आपणच आपल्या देशात का नाही. तर दुसरा प्रश्न विचारला होता की 15 ऑगस्ट 1947 पूर्वी इतर लोक आपल्या परंपरांचा नाश करत होते आणि 15 ऑगस्ट 1947 नंतर आपण आपल्या परंपरांचा नाश करत होतो.
माझा ह्या जनरल मानसिकतेला मी स्वतःहून विरोध करतो. आम्ही पराभूत आहोत असं म्हणणं आपण थांबवलं पाहिजे. कोणीच कोणाचा नाश करत नाही. आपण जेव्हा या देशातील मुलं शिकून IIT मध्ये परदेशात, IIT कधी आल्या देशामध्ये 1962ला USA युनायटेड स्टेट्सनी मदत दिली आणि आपण IIT 1962ला स्थापन करायला सुरुवात केली. आणि 62 पासून जे एक दशक तयार झालं, 60चं किंवा 60चं दशक किंवा 70चं दशक, आपण ह्या सगळ्या शाळांमधून ज्यावेळेला आम्ही विद्यार्थी होतो, ब्रेन ड्रेन भारताला घातक आहे अशी सगळी भाषणं करत आणि अतिशय विद्वान माणसं पोटतिडकीनं या देशाचं वाटोळं होऊन चाललंय असं सांगत होते. आणि आज आपण 1993 नंतर अतिशय कौतुक करतो की भारतामधून ब्रेन ड्रेन झाला त्या पहिल्या 20-30 वर्षामध्ये, म्हणून आज जगामध्ये भारताची मान उंचावली. आज मायक्रोसॉफ्टचे, IBMचे, अमेरिकन एअरचे, डेल्टा एअरचे सगळे चीफ एक्झिक्युटिव्ह किंवा पेप्सिकोचे काय चीफ एक्झिक्युटिव्ह जगातले अनेक महत्त्वाच्या पदावर नव्हे तर जगाचं भवितव्य जे घडवतं कॉमर्स, त्या सर्व ठिकाणी डिसिजन मेकिंग आणि डायरेक्शन गिव्हिंग पदांवर भारतीय मंडळी आहेत. आणि ह्याचं एक महत्त्वाचं कारण त्या काळातला ब्रेन ड्रेन समजलं जातं. आज अमेरिकेमध्ये आपण जवळपास 3 मिलियन इंडियन्स, आपण म्हणतो 3.5 मिलियन इंडियन्स आर देअर, आणि दे हॅव बिकम अ बिगेस्ट लॉबी. आज जगामध्ये आपल्याबद्दल जे काही चांगलं बोललं जातं कारण भारतातील विद्वान मंडळी, बुद्धिमान मुलं तिथे गेली आणि भारत किती सक्षम आहे, किती कॅपेबल आहे. आज ब्रिटिश हेल्थ सर्व्हिस ही भारतीय डॉक्टर्स नसतील तर हेल्थ सर्व्हिस राहू शकत नाही. आज अमेरिकन सायंटिफिक एस्टॅब्लिशमेंट विल कोलॅप्स इफ ऑल द इंडियन्स वॉन्ट टू विड्रॉ फ्रॉम द सायंटिफिक एस्टॅब्लिशमेंट. तुम्ही नासात आहात, IBM मध्ये आहात, सन मायक्रोसिस्टीम मध्ये आहात. सन मायक्रोसिस्टीम फायनली इज स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी नेटवर्क. एका युनिव्हर्सिटीने जगाचं जे नेटवर्क बनण्याचा ध्यास घेतला आणि सन मायक्रोसिस्टीमचा CEO एकेकाळी भारतीय असतो. त्यामुळे भारतीय माणसांचं वाटोळ होतं, ही मानसिकता पसरवणं आपण थांबवलं पाहिजे. गतवर्षी अतिशय पोटतिडकीने एक प्रश्न मांडण्यात होता की आम्ही ब्रेड खातो म्हणजे भारतीय संस्कृती जाते, आम्ही सकाळी ब्रेकफास्टला ऑमलेट खातो म्हणजे भारतीय संस्कृतीचा विनाश होतो. मला असं वाटतं की फारच छोट्या गोष्टी आहेत की ज्यामुळे भारतीय संस्कृती इतकी सशक्त आहे. आणि त्याचं उत्तर मी नेटवर काही पाहत होतो आणि भारतीय संस्कृतीच्या विरोधात असलेलं ते पुस्तक होतं. त्याच्यामध्ये जेम्स मिलचा एक कोट दिला होता. जेम्स मिलचा कोट असा होता, विल्यम बेंटिक जेव्हा इकडे यायला निघाला त्याच्याबरोबर लॉर्ड मेकाडेला व्हॉइसरायज काउन्सिल, गव्हर्नर जनरल काउन्सिलचा मेंबर म्हणून पाठवण्यात आला आणि विल्यम बेंटिकनी त्याला असं सांगितलं की बघा मी गव्हर्नर जनरल म्हणून चाललो, परंतु डिफॅक्टो गव्हर्नर जनरल तुम्ही असाल कारण तुम्ही विद्वान आहात. तुम्ही ज्या काही पॉलिसीज बनवाल त्या पॉलिसीज ह्या गव्हर्नर जनरलच्या पॉलिसीज असतील. कारण त्यांना गाईड करणारं जे पॉलिसी फ्रेमवर्क होतं ते होतं मिल आणि मेकॉलेचं. आणि मेकॉलेचा कोट त्याच्यामध्ये होता आणि मेकॉलेचा कोट असं म्हणतो की भारतीय विज्ञान हे युरोपियन विज्ञानाच्या कसोटीवर जर घासलं तर हा बच्चों का खेल है. इंडियन सायन्स इज अ चिल्ड्रन्स प्ले ॲज कम्पेअर्ड टू द युरोपियन सिस्टीम ऑफ सायन्स. हे पुस्तक लिहिलं कोणी होतं? हे पुस्तक जे आज नेटवर आहे, अतिशय चांगलं पुस्तक समजलं जातं, एका मुस्लिम ग्रस्तानी पुस्तक लिहिलं. आणि पुस्तक काय लिहितो की हे सगळी संबंध साम्राज्याची किंवा कॉलोनियलिस्ट मानसिकतेची जी मांडणी होती भारतीय सायन्सची ती खोटी कशी होती अशी संबंध पुस्तकभर मांडणी. म्हणजे मुसलमान माणसाने लिहिलं म्हणून भारतीय परंपरा चुकीची आहे किंवा सायंटिफिक अचिव्हमेंट कमी दर्जाचे आहेत असा मुद्दा नाही. मुद्दा असा आहे की व्हॉट डिफाईन्ड 200 years of 150 years ऑफ द रेजिम ऑफ ब्रिटिशर्स. आणि त्यावेळेला त्यांच्या समोर जे होतं ते आपण समजून घेतलं पाहिजे. की आपण जनरली म्हणतो की 1200च्या नंतर भास्कराचार्यांचं एकदा बीडमधून निधन झालं. ज्या भास्कराचार्यांबद्दल आपण एवढ्या बोलल्या जातं ते भास्कराचार्य बीडचे होते असं समजलं जातं. त्याच्यानंतर सायंटिफिक परंपरा रेकॉर्डेड नाहीत, सापडत नाहीत, पुस्तकं सापडत नाहीत. 1317ला अल्लाउद्दीन खिलजी आला
आणि 1948ला नांदेडमधून किंवा हैदराबाद संस्थानातून निजाम जाईपर्यंत आपण एका वेगळ्या विश्वामध्ये होतो आणि ह्या काळामध्ये सायंटिफिक अचिव्हमेंट्स नव्हत्या अशी एक मानसिकता आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं की तीही मानसिकता आपण जरा बदलायला लागेल. कारण जगामध्ये आपण 1765 पर्यंत अचिव्हमेंट्सच्या एका विशिष्ट लेवलला होतो आणि 1765 पर्यंत याचा अर्थ 1200 ते 1765 नव्हे तर सरांनी जे चरक सुश्रुताचा इसवीसापूर्वीचा 800-900 वर्षाचा काळ दाखवला किंवा 10,000 वर्षापासून सांगितलेला आहे. मी नॉर्मल विद्यार्थी असल्यामुळे रेकॉर्डेड हिस्ट्री ही 3-4-5,000 वर्षाची इसवीसनापूर्वी 3,000 वर्षापासूनच मी विचार करायचा जरी सुरुवात केली तरी तेव्हापासून म्हणजे हिरोडोटसचा काळ आपण इसवीसनाच्या आसपास समजतो सुरुवातीला, तेव्हापासून भारतीय परंपरा भारतीय ज्ञान जगामध्ये अतिशय मोठं समजायचं. देर वॉज अ टाईम की सायन्सचा भाग नव्हे तर इसवीसन 1 म्हणजे इसवीसनाच्या पहिल्या शतकामध्ये जगाच्या ग्रॉस डोमेस्टिक किंवा जगाचं जे उत्पन्न होतं त्या उत्पन्नाच्या 33% उत्पन्न एकट्या भारतातूनच. आज आपण 2% कमी आहोत 2000 वर्षानंतर. ह्या सगळ्यामध्ये आपलं काय स्थान असलं पाहिजे एवढाच आपण विचार केला पाहिजे. आणि हे विचार करत असताना आपलं काही नुकसान होत आहे, आपली काही गळचेपी होत आहे, या मानसिकतेतून आपण जर वेगाने विचार करायचा ठरवलं तर मला असं वाटतं की आपण अधिक खात्रीपूर्वक विथ ग्रेटर कॉन्फिडन्स विल बी एबल टू फेस द वर्ल्ड. आणि हा 250 वर्षाचा कालावधी कुठल्याही राष्ट्राच्या जीवनामध्ये तसा फार छोटा कालावधी असतो. म्हणजे 1818ला जरी पटका पुरावून उतरला आणि 1947ला स्वातंत्र्य मिळालं हे 127 वर्षाचा 129 वर्षाचा जेमतेम कालावधी आहे. परंतु त्याच्या अगोदर जवळपास 100 वर्ष किळास होता. औरंगजेब असेपर्यंत या देशामध्ये एकछत्री राज्य होते हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि 1765ला जेम्स वॅटने वाफेच्या इंजिनाचा शोध लावल्यानंतर मशीन स्पिनिंग सुरू होईपर्यंत जगातमध्ये टेक्स्टाईलचा व्यापार कुठल्याही टोकामध्ये कुठल्याही कोपऱ्यामध्ये भारतीय लोक डॉमिनेट करत होते. बरं, हा नुसता टेक्स्टाईलचा व्यापार नव्हे, टेक्स्टाईल इज अ डिफायनिंग फीचर इन द इंटरनॅशनल ट्रेड हा एक महत्त्वाचा भाग आहे. तो प्रश्न जरी सोडला तरी नुसतंच टेक्स्टाईल नव्हे, ज्या धातुशास्त्राबद्दल आपण बोललो, ज्या नावशास्त्राबद्दल सरांनी माहिती दिलेली आहे, ज्या औषधशास्त्राबद्दल किंवा ज्या मेडिकल सायन्सेसबद्दल आपण, ह्या सर्वच क्षेत्रामध्ये भारतीय माणसं खूप मोठी होती. परंतु ज्ञान 200 वर्ष लोपल्यानंतर आपणाला हे ज्ञान लोकांनाच समोर मांडावं लागलं. ॲक्च्युली जेम्स मिलने असं लिहिल्यानंतर गेली 200 वर्ष हा संघर्ष चालू की आमचं ज्ञान श्रेष्ठ होतं का नाही. एक वस्तुस्थिती अशी आहे की जगात आज जवळपास युनॉनिमिटी आहे की भारतीय परंपरा आणि भारतीय विज्ञान हे अतिशय श्रेष्ठ दर्जाचा सायंटिफिक मेथड डिप्लॉय करून प्राप्त केलेलं ज्ञान होतं. नॉर्मल सायंटिफिक मेथड्स ऑफ ऑब्झर्वेशन, रेकॉर्डिंग, व्हॅलिडेशन अँड हायपोथेसिस ड्रॉइंग, निरीक्षण करा, त्याची नोंद करा, पुन्हा पुन्हा निरीक्षण करा आणि व्हॅलिडेशन करा की मागच्या वेळेला 5 वाजता सूर्यास्त झाला तो आजही 1 वर्षानंतर ह्या दिवशी 8 ऑक्टोबरला 5 वाजता सूर्यास्त झाला की 5:01 झाला. आणि हे ऑब्झर्वेशन्स एकदा नोंदले आणि त्याचं व्हॅलिडेशन झाल्यानंतर हायपोथेसिस किंवा प्रमेय मांडा, सिद्धांत मांडा, ही प्रक्रिया भारतीय परंपरेमध्ये मोठ्या प्रमाणात डिप्लॉय केली होती, सर्वांना मान्य आहे. येत्या 20 वर्षामध्ये किंवा या 15 वर्षामध्ये, कारण पुस्तक 2020 लिहिल्यानंतर, व्हिजन 2020 लिहिल्यानंतर 4 वर्ष गेलेली आहे. मी सगळ्या विद्यार्थ्यांना बोलत असताना एक आग्रहाने सांगतो की अनेक शेतकऱ्यांशी बोलतो, DCC बँकेच्या शेतकऱ्यांशी बोलताना अनेक वेळा सांगावं लागतं की आपली डिफिटिस्ट मानसिकता जी आहे ती मात्र आपण बाजूला ठेवायला सुरुवात केली पाहिजे. मी एक प्रश्न केनवटला विचारला होता शेतकऱ्यांना की 1969 ते 1972 या काळातला दुष्काळ आणि आताची पावसाची परिस्थिती याच्यामध्ये काही फरक आहे का. एक उत्तर मिळते का अतिशय भयानक परिस्थिती होती. 1969, 70, 71, 72 ह्या 3 वर्षामध्ये 40 ते 50% पाऊस पडला होता ओळीने. धान्याचं उत्पादन नव्हतं, आपण मिलो आयात करायचो. मी त्यांना म्हटलं की त्या 3 वर्षात एवढी भयानकता असून म्हणजे महाराष्ट्राची अर्धी लोकसंख्या EGSवर जगत होती, अर्धी लोकसंख्या. 25 मे 1972 हा दिवस मी सगळीकडे कोट करतो. त्या दिवशी महाराष्ट्राच्या EGSवर 45 लाख लोक काम करत होते आणि एका माणसावर 5 माणसं विसंबून जर असते तर 2.25 कोटी लोक त्यावर विसंबून होते. आणि 1971ला महाराष्ट्राची लोकसंख्या 4.5 कोटी होती. 50% लोकसंख्या 1972ला EGSवर शासकीय पगारावर अवलंबून होती.
त्यावेळेला किती आत्महत्या आल्या हा प्रश्न विचारला तर एकही आत्महत्येचं नाव आपल्या समोर येत नाही. त्यावेळेला अगतिकता होती का म्हटलं तर अगतिकता नव्हती. म्हणजे आपल्याकडे निसर्गानं पाठ फिरवली, आपल्याकडे भयानक डिस्ट्रक्शन झालं. त्यावेळेला होत्याच ज्याने आपण नाटकं पाहतो त्यांनी वाडा चिरेबंद जर नाटक पाहिलं असेल महेश एलकुंचवारांचं, किंवा त्यांनी 3 नाटकं लिहिली, मग्न तळ्याकाठी, वाडा चिरेबंदी आणि तिसरं आठवत आहे कोणाला नाव, युगांत. ह्याच्यामध्ये 1969-72ची जी भयानकता आहे किंवा 1980 पर्यंतची जी भयानकता आहे ती इतकी जी चित्रित केलेली आहे ती जर नाही, आणि पाऊस जास्तच पडतो, मधून मधून कधी कमी पडतो, त्याच्यानंतर चौपट उत्पन्न आलं, त्यावेळेला 55 मिलियन टन 5.5 कोटी टन धान्याचं उत्पादन होतं. आज आपण 22 कोटी टन धान्याचं उत्पादन करतो. शासन गेले 22-25 वर्ष जेवढा पैसा गावांमध्ये ओतते तेवढा कधीच ओतत नाही. आणि उठलं सुटलं शिकलेली माणसं लोक असं नाही केलं तर साहेब आत्महत्या करणार आहे असे मोर्चे घेऊन येतात. ही मानसिकता प्रत्येकाला बदलायची आहे का आम्ही सामूहिक आत्महत्या करणार म्हणून सांगणार आहोत? हा केवळ ज्ञानाच्या डिप्लॉयमेंटचा प्रश्न आहे. आपण दरिद्री झालेलो आहोत, आपलं वाटोळ होत आहे आणि दरिद्री झालेलो आहोत. ही मानसिकता तरी इतकी दैनंदिन जीवनामध्ये प्रशासक म्हणून मला भेडसावत आहे. पेपरमध्ये सातत्याने येते की दारिद्र्य रेषेखालील लोकांचं सर्वेक्षण चुकीचं झालं. मी त्यांना म्हटलं गेले 25 वर्ष दारिद्र्य रेषेच्या खालील कुटुंबांना मदत देण्याचा कार्यक्रम, याचा अर्थ अयशस्वी झाला एक, किंवा आपण पूर्वी होतो त्यापेक्षा जास्त गरीब झालो. नाही साहेब, आपल्याकडे अर्धे लोक गरीब आहेत, दारिद्र्य रेषेखालील आहेत, म्हणजे आम्ही वाईट आहोत. आणि तो आपल्या सर्वांना मानसशास्त्र चांगलं माहिती आहे की मी वाईट आहे, मला काहीतरी झालं असं म्हणलं तर नक्कीच काहीतरी होतं. 2 भावांची फक्त मी गोष्ट सांगतो, मला फार लांबवायचं नाही आहे, की एक भाऊ अतिशय दारुड्या होता, सगळी वाईट व्यसनं होती, आणि त्याला असं वाटायचं, त्याला सगळे म्हणाले तू हे वाईट व्यसनं सोडून दे, चांगला भाग, तुझं आरोग्य चांगलं राहील, तुझं आता फक्त 50 वर्ष वय आहे आणि सगळे दुर्गुण सोडले तू आणखी 25-30 वर्ष चांगला जगशील. त्याला मला काय होत नाही, मी हे आताच जर करणार नाही, सगळे दुर्गुण तर कधी करणार आहे, म्हातारा झाल्यानंतर करणार आहे का? त्याचा दुसरा भाऊ होता अतिशय सत्शील, कुठलेच दुर्गुण नाही, रोज सकाळी 2 तास योगा करायचा, संध्याकाळी प्रार्थना करायचा, 9:30 झोपायचं, 10ला झोपण्याच्या ऐवजी सकाळी 5ला उठायचा. परंतु त्याच्या मनात सतत शंका होती की मला काहीतरी रोग झाला आहे, माझ्या पोटात दुखतं, माझ्या छातीत दुखतं, माझ्या पाठीत दुखतंय, त्याच्या कुठल्या तरी काकूला आर्थरायटिस झाला तर माझे सुद्धा गुडघे एकदा तपासून घेतले पाहिजे, पंचकर्म केलं पाहिजे, आयुर्वेदिक कॉलेजला जाणार, पुन्हा डॉक्टर्स लेनमध्ये जाणार. आणि त्याने आपल्या भावाला सांगितलं आपण एकदा चेक करून घेऊ, तू फार दुर्गुणी आहेस. आणि दोघांनी मिळून चेकिंगला गेले डॉक्टर्स लेनमध्ये, आणि नंतर आपल्या मुलाला पाठवलं की आमच्या दोघांचे रिपोर्ट घेऊन ये. चुकून त्या टेक्निशियननी एकाचा रिपोर्ट दुसऱ्याला लावला. जो दुर्गुणी होता तो रिपोर्ट सद्गुणी माणसाच्या नावावर पडला, आणि त्याला सगळे रोग होते. त्याला लिव्हर होतं, कारण दारू प्रचंड पीत होता, त्याचा हार्ट एनलार्ज झालं होतं, त्याच्या आर्टरीज ब्लॉक झाल्या होत्या, त्याचे ब्लड शुगर, त्याचं कोलेस्ट्रॉल सगळंच निगेटिव्ह होतं. सद्गुणी माणसाच्या नावावर ह्याचा रिपोर्ट, सद्गुणी माणसाचा रिपोर्ट त्या दुर्गुणी माणसाच्या नावावर, की सगळे पॅरामीटर्स परफेक्ट. आणि ताबडतोब आल्यानंतर दारू त्याने 2 पेग जास्त सांगितलं, बघ मी तुला सांगितलं तर मला काहीच झालं नाही, आणि मग तुला काय झालं. आणि असं सांगण्यात येतं की जो सद्गुणी होता, मला एवढे सगळे व्याधी झाले, कारण त्याच्या मनातच होती व्याधी ऑलरेडी, तो माणूस पुढच्या 2 वर्षात मरून गेला. आपण देशभर आम्ही व्याधीग्रस्त आहोत, आमचं चुकतंय काहीतरी, जगाचं आमच्यावर मानसिक अतिक्रमण होतंय, आमच्या संस्कृतीवर अतिक्रमण होतंय. जगामध्ये जिथे जिथे आपली माणसं गेले ते संस्कृती अतिशय जपून आहेत. तुम्ही तरी कोणी देवाला जात नसाल, मंदिरात जात नसाल, जगभरामध्ये गेलेली माणसं अधिक आपल्या संस्कृतीला चिकटून असतात. आणि भारत जितकं, मी आमच्या गावच्या शाळेत गेलो होतो, मला आपल्या सर्वांना पुढे काय करायचं, मी एकच उत्तर देऊन जातो, समोर मुलं सुद्धा आहेत म्हणून, की आपल्या सर्वांना ठरावं लागेल की आपल्या कुटुंबातला एक माणूस परदेशात जाईल. मग तो फिजीला जाईल ना, तर फिलिपाईन्सला जाईल, नाही तर अमेरिकेला जाईल, ना तर अँड्रूज पर्वतात जाईल, ना किंवा पेरूमध्ये जाऊन तिथे फक्त तिथल्या म्युनिसिपालिटीमध्ये चीफ इंजिनियर होईल. यू मस्ट डिसाइड की इंडिया अब्रॉड इज स्ट्रेंथ ऑफ इंडिया. आपण जगभर जर नसलो, आपली संस्कृती जगभर असणार नाही, आपलं ज्ञान जगभर असणार नाही, आणि जगात काय चाललं हे आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून किंवा समजून चालणार नाही, तर जगाच्या राजकारणात आपल्याला असावं लागणार आहे. जगाच्या राजकारणात जर आपण नसू, मी अनेक वेळेला
स्ट्रॅटेजिक प्रश्न विचारले होते की आपण ह्या गोष्टी का करत नाही. त्यांनी सांगितलं की आपण 100 कोटीचा देश आहोत. हा फार स्पेसिफिक प्रश्न विचारला होता की आपण एवढ्या संघर्षामध्ये असतो, ह्या 4 गोष्टी आपण का करतोय. आपण 100 कोटीचा देश आहोत आणि वी हॅव बिग पॉवर अँबिशन्स. आपण काही गोष्टी सोडून देत नाहीत. आपण असं वाटतं की नॉर्थ ईस्टला काय सोडून दिलं तर काय वाईट आहे, काश्मीरला चालला सोडून दिलं तर काय वाईट आहे. ही डिफिटिस्ट मनोवृत्ती आहे मला सांगण्यात आलं. ही स्टेट पॉलिसी आहे, राज्याची पॉलिसी आहे की वी हॅव बिग पॉवर अँबिशन्स. कारण आपली संस्कृती मोठी आहे, आपली माणसं मोठी आहेत, आपल्या माणसांची क्षमता ही गगनाला गवसणी घालणारी आहे. आणि ह्या गगनाला गवसणी घालणाऱ्या क्षमतेला कुठेही निगेटिव्ह की हे आम्हाला घडेल का नाही. उलट आम्ही जगाचे राज्यकर्ते असणार आहोत, जगाला दिशा देणारे असणार आहोत. आमचं ज्ञान पूर्वी जेवढं समृद्ध होतं तशीच आमची कृती आणि याच्या पुढच्या अचिव्हमेंट्स ह्या तेवढ्याच समृद्ध असतील एवढ्या कॉन्फिडन्सने. आणि आमच्याकडे काही नाही जे जपानने केलं किंवा जे जर्मनीने केलं, ज्यांचा जपान जर्मनी तर मोठे उदाहरण आले. पण आपल्याला स्वतःला सांगतो की नोकरी करत असताना 1972 नंतर 1983ला मी नोकरीत शासकीय नोकरीत आलो. मलेशिया वॉज 0, सिंगापूर 1980 वॉज 0. 1980चं सिंगापूरचं एअरपोर्ट हे नांदेड एअरपोर्ट सारखं होतं असं मी म्हणणार नाही, परंतु नागपूर एअरपोर्टच्या वर नव्हतं. परंतु मलेशियाचे इंजिनियर्स आणि डॉक्टर्स येऊन नागपूर, नांदेड, परभणी अशा ठिकाणी ट्रेनिंग घेत होते 1980 पर्यंत. आणि आज जगामध्ये लिबरलायझेशनचं आणि वेल्थ क्रिएशनचे मॉडेल्स ते होत आहेत. आणि दॅट इज आउट ऑफ कॉन्फिडन्स की येस वी कॅन डू. तर माझी या अध्यक्षीय समारोप आहे, हा समारोप नाही, मला दिस इज अध्यक्षीय इंटरव्हेन्शन, कारण त्याच्यानंतर मला जायचं आहे. सर्वांना विनंती अशी आहे की आपण कुठेच कमी नाही, ज्ञानामध्ये नाही. आपलं ज्ञान हे जिवंत राहिलं. आज आपल्यासमोर आठवले महाराज हे सगळं मांडू शकले कारण ते सूत्रबद्ध होतं, कोडिफाईड होतं. सूत्ररूपाने व्यक्त केलेलं ज्ञान मधल्या काळात लोकांना समजलं जर नसेल 200-250 वर्षांनी, त्यांनी या राष्ट्राचं काही बिघडलेलं नाही. बिघडलं असेल तर 5-10 पिढ्यांचं बिघडलेलं असेल, त्यामुळे राष्ट्र काही खपत नाही. या 250 वर्षाचा मागचा सगळा, मी असं म्हणत नाही की 650 वर्ष आपण गुलामगिरीत होतो, ह्या मानसिकतेत मी नाही आहे. असं म्हणणं की 200-250 वर्ष आपण काही केलं नाही. स्पेसिफिकली इंडस्ट्रियल रिव्होल्युशनच्या वेळेला आपण पाठीमागे पडलो, परंतु 150-200 वर्ष पाठीमागे जे पडलो ते सुदैवाने प्रत्येक सिद्धांत आपण ज्याला द्वंद्वात्मक भौतिकवाद म्हणतो की प्रत्येक सिद्धांताच्या पोटात त्याचाच नाश करणारा उपसिद्धांत दडलेला असतो. ह्याच इंडस्ट्रियल रिव्होल्युशनच्या पोटामध्ये माहिती तंत्रज्ञान रिव्होल्युशन होते, नॉलेज रिव्होल्युशन होते. आणि नॉलेज रिव्होल्युशनमध्ये आपल्या सर्वांना खात्री आहे की नोबडी, मी हा शब्द अतिशय आग्रहपूर्वक मानतो, नोबडी कॅन बीट इंडिया बिकॉज वी हॅव इन